चालू हो रही है। बोंडे साहेब चालू करूया. करायचं काय सुरू? चालू सर करूया. नमस्कार. चालू करूया सर बोंडे सर. चालेल चालेल. हे बाकी लाईव्ह दिसत नाही बघा. करू सुरू? हो हो. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजचा आपला हा 20वा वेबिनार आहे. सीताफळ महासंघ आणि किसान संवादच्या माध्यमातून आपण दर शुक्रवारी वेबिनार घेतोय. त्याच सिरीज मधला हा आपला 20वा वेबिनार. व्हॉट्सअपच्या ग्रुपवर आपल्या सीताफळ महासंघाच्या कुठला विषय असावा आपण आपल्या शेतकरी बंधूंना आवाहन केलेलं होतं सुचवावं म्हणून. त्यातून काही लोकांचं म्हणणं आलं होतं की ही वेळ आता सीताफळ निघण्याची झाली, मार्केटिंग सुरू आहे आणि बऱ्याच वेळेला काही सीताफळ आपल्याला अत्यंत कमी पैशामध्ये विकावं लागतं. मग ते तिकडे विकल्यापेक्षा असं जर कुठलं प्रक्रिया करून त्यावर जर आपल्याला 2 पैसे मिळवता येत असतील तर ते तसा वेबिनार असावा, त्यांची मागणी होती. आम्ही माननीय कुलगुरू सरांना तसेच माननीय क्षीरसागर सरांना विनंती केली होती. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या व्हीसी साहेबांना की आम्हाला यावर एक द्यावं. त्यांनी आमची विनंती मान्य केली आणि आज आपला सीताफळ प्रक्रिया उद्योग यावर आपण आजचा आपला वेबिनार होत आहे. मला आशा आहे की या वेबिनारचा फायदा घेऊन अनेक लोक 2 पैसे आपल्या सीताफळाच्या पिकातून कसे जास्त मिळतील याचा विचार करतील अशी मला आशा आहे. मी प्राध्यापक RB क्षीरसागर सरांना त्यांचा परिचय दिल्यानंतर विनंती करेन की त्यांनी त्यांचं स्पीच द्यावं. त्यानंतर आपल्यासोबत सोन कांबळे सर सुद्धा आहेत. ते माननीय क्षीरसागर सरांचं स्पीच झाल्यानंतर ते बोलतील. त्याआधी मी माननीय क्षीरसागर सरांचा परिचय करून देऊ इच्छितो. क्षीरसागर सर हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी इथे प्राध्यापक असून ते हेड ऑफ डिपार्टमेंट फूड इंजिनिअरिंगचे हेड ऑफ डिपार्टमेंट आहेत आणि सरांनी एमटेक केलेला आहे. त्यासोबतच PhD पण केलेली आहे आणि ही फूड टेक्नॉलॉजी मधली त्यांची PhD आहे. जवळजवळ 25 वर्ष त्यांनी संशोधन आणि शिक्षण विद्यार्थ्यांना द्यावयाच्या शिक्षणामध्ये घालवलेली आहेत. जवळजवळ 70 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध झालेले आहेत.
त्यांचे 16 विद्यार्थी एमटेकचे विद्यार्थी आहेत, 2 PhDचे त्यांचे विद्यार्थी आहेत. जवळजवळ 30 पेक्षा जास्त लेख त्यांनी मराठीमध्ये लिहिलेले आहेत. ते विविध जर्नल्समध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. हळद आणि अद्रक याचं प्रक्रियेसाठी प्रात्यक्षिक म्हणून एक पायलट प्लांट सरांनी उभा केलेला आहे. तो पाहून लोकांना त्याप्रमाणे त्याच्यातून मार्गदर्शन मिळते. खूप वेगवेगळ्या मशीन्सवर त्यांनी काम केलेलं आहे. त्याचे डिझाईन आणि त्यात उभारणीत त्यांचा मोठा वाटा आहे. 150 पेक्षा जास्त मार्गदर्शनपर भाषण सरांनी वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या मेळाव्यामधून आपल्या शेतकऱ्यांना दिलेलं आहे. हे अतिशय याप्रमाणे सरांचं अत्यंत मोठं काम आहे. आपलं हे वेळ आपल्याकडे कमी असल्यामुळे मी माझं सरांचा परिचय देतानाच थोडस स्पीच आवर्त घेतो. सरांसोबतच सोनकांबळे सर पण आहे आपल्या सोबतच. सोनकांबळे सरांनी सुद्धा एमटेक आणि PhD फूड टेक्नॉलॉजी मध्येच केलेली आहे. विशेष म्हणजे सरांची PhD सीताफळाचं सेल्फ लाईफ कसं वाढवायचं यावर आहे. म्हणजे हा विषय सीताफळ महासंघासाठी, सीताफळाच्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. सोनकांबळे सरांनी 5 वर्ष संशोधनामध्ये आणि शिक्षणामध्ये काम केलेलं आहे. त्यांच्या 5 संशोधन पत्रिका राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये प्रसिद्ध झालेल्या आहे. बीटेक एमटेकचे विद्यार्थ्यांना सुद्धा सर मार्गदर्शन करतात. असे 2 अत्यंत या विषयामधले गाढे अभ्यासक आपल्याला आज मार्गदर्शन करण्यासाठी भेटलेले आहेत. सर, बरेच वेळेला आम्ही असं वेबिनार मध्ये बघतो की आपला विषय सोडून आपले काही शेतकरी अनेक वेगवेगळे विषयावर प्रश्न विचारतात. जात कुठली, कुठलं हे, तर आपला विषय जो त्याला स्टिकअप राहूनच शेवटी आपल्याला जो प्रश्न उत्तर द्यायचे आहेत तर त्या आपल्या विषयाशी संबंधित प्रश्नांना उत्तर आपण द्यावे. मी क्षीरसागर सरांना विनंती करतो की आपल्याला ऐकायला आमचे अनेक शेतकरी उत्सुक आहेत. कृपया आपण आपलं स्पीच सुरू करावं. धन्यवाद सर. धन्यवाद सर. महाराष्ट्र सीताफळ उत्पादक प्रशिक्षण संच, उत्पादक व प्रशिक्षण संच यांचे अध्यक्ष माननीय श्याम गठ्ठाणी सर, तसेच सचिव माननीय श्री अनिल बोंडे सर, प्राची मॅडम आणि उपस्थित शेतकरी बंधू भगिनींनो, माझा आवाज येतोय मॅडम व्यवस्थित? व्यवस्थित आहे, व्यवस्थित. सर, माहितीसाठी सांगतो, माननीय जयंतराव महल्ले माजी संचालक आपले कृषीचे होते, ते सुद्धा आपल्या सोबत आहेत आता. हा, महल्ले साहेबांचं मी इथं अभिवादन करतो. आणि सर्व आजच्या वेबिनारसाठी उपस्थित असलेले शेतकरी बंधू भगिनींनो, सर्वप्रथम मी खरंच आयोजकाचे इथं अभिनंदन करतो की त्यांनी आजच्या बाजारामध्ये आपल्याला सीताफळाची आवक दिसते, सीताफळाचा हंगाम सुरू झालेला आहे आणि त्याच अनुषंगाने त्यांनी हा वेबिनार आयोजित केला आहे. आज मार्केटमध्ये फिरत असताना, बाजारामध्ये फिरत असताना बऱ्याचदा आपण असं बघतो की आज सीताफळाचे भाव बऱ्यापैकी कोसळलेले आढळतात. संध्याकाळच्या वेळेस जर तुम्ही गेला, शेतकऱ्यांनी सकाळी जर माल मार्केटमध्ये आणला तर संध्याकाळी 4-5 नंतर अक्षरशः 10 ते 15 रुपये किलो प्रमाणे सुद्धा सीताफळ द्यावयास आज व्यापारी किंवा शेतकरी आज तयार आहेत. त्याच अनुषंगाने मी खरंच इथे आयोजकाचं अभिनंदन करतो की त्यांनी हा विषय याच काळात निवडला वेबिनारसाठी. त्याबद्दल मी सर्वांचं इथे अभिनंदन करतो. तर शेतकरी बंधू भगिनींनो, सर्वप्रथम आज जागतिक अन्न दिन 16 ऑक्टोबर यानुसार मी सर्व शेतकरी बंधू भगिनींचं इथं स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा पण देतो. आज शेतकऱ्यांची फार मोठे योगदान भारताला स्वयंपूर्ण करण्यात, जसे की अन्नधान्याच्या बाबतीत, किंबहुना मला तर असं म्हणावं लागेल की काही फळे पिकाच्या बाबतीत आपण आज जगामध्ये अग्रेसर आहेत. जसे की दुधामध्ये आहे, फळे भाजीपाल्यामध्ये आपण चीन नंतर दुसरा क्रमांक आहे. जे शेतकऱ्यामुळेच आज भारत स्वयंपूर्ण झालेला आहे अन्नधान्याच्या बाबतीत. याशिवायच मला शेतकऱ्याचं इथे या बाबतीत सुद्धा अभिनंदन करायचं आहे की कोरोना सारख्या एवढ्या मोठ्या अडचणीच्या काळात शेतकरी आज अन्नदाता म्हणून पुढे आलेला आहे. मागच्या 5 ते 6 महिन्याच्या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये कुठेही, ग्रामीण नव्हे तर शहरी भागात सुद्धा कुठेही शेतकऱ्यांनी कुठल्याही मालाची आवक कमी होऊ दिलेली नाही. म्हणजे आज एक शेतकरी अन्नदाता म्हणून पुढे आलेला आहे. आणि आज जो मला विषय दिलेला आहे तो आहे सीताफळ प्रक्रियेमध्ये असलेल्या संधी व आव्हाने. तर सर्वप्रथम शेतकरी बांधवांनो, मला शेतकरी बांधवांना हे सांगायचं आहे की शेतकरी, माझा मागचा एक 10-15 वर्षाचा अनुभव पाहता, शेतकरी जेवढा उत्साहानं की बियाणे, फर्टिलायझर, इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड या बाबतीत जेवढा तो उत्साही दिसतो,
तेवढा प्रक्रियेच्या बाबतीत तो उदासीनता त्याच्यामध्ये दिसून आलेली आहे. आता याच्यामध्ये अनंत अडचणी असू शकतात, कारण शेतकऱ्याला खरंच जर म्हटलं की एवढे काबाड कष्ट करून तो पीक मार्केटला आणतो आणि ज्यावेळेस बाजारामध्ये एक अर्थशास्त्राचा नियम आपल्याला सगळ्यांना माहित आहे की ज्यावेळेस बाजारामध्ये मालाची आवक वाढते त्यावेळेस त्या प्रत्येक मालाचे, शेतपिकाच्या मालाचे, फळाचे, भाजीपाल्याचे भाव घसरतात आणि इथे शेतकरी थोडासा हतबल होतो. त्याची अर्थव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी त्याला एकच पर्याय दिसून आलेला आहे. आज आपण जर पाहिलं भारत भारत नव्हे, राष्ट्रीय किंवा जागतिक पातळीवर सुद्धा शेतकऱ्यासाठी एकच सोल्युशन असं निदर्शनास येते की त्याच्यामध्ये प्रक्रिया करून मूल्यवर्धन करणे. याशिवाय पर्याय दुसरा तरी आजच्या घडीला दिसून येत नाही. तर याच्यामध्ये प्रक्रिया म्हणजे काय शेतकरी बंधू भगिनींनो, याच्यामध्ये फार खोलात न जाता आपण साधा विचार करूया. प्रक्रियामध्ये म्हणजे कच्च्या मालावर काही रासायनिक, काही भौतिक, काही जैविक प्रक्रिया करून त्याचं मूल्यवर्धन करून वेगवेगळ्या फिनिश्ड प्रॉडक्ट्स मध्ये, पदार्थामध्ये त्याचं रूपांतर करणं, याला साध्या सरळ भाषेत आपण प्रक्रिया म्हणतो. परंतु प्रक्रिया उद्योग करत असताना आपण बऱ्याचदा काही ढोबळ मानानं जर आपण विचार केला की आपल्याला जर कुठल्याही, मी सीताफळाच्या बाबतीतच थोडस बोलणार नाही तर सगळ्याच फळे भाजीपाल्याच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं की प्रक्रिया उद्योग उभारताना सर्वप्रथम आपण काही गोष्टीचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. की कुठला विचार करणं आवश्यक आहे की सर्वप्रथम की प्रक्रियेसाठी लागणारं कुठलं वाण आज आपल्यासाठी उपलब्ध आहे, ते खरंच ते वाण प्रक्रियेसाठी उपयुक्त आहे का? त्याच्यामध्ये असणारे जे घटक द्रव्य आहेत, त्याच्यामध्ये आम्ही आमच्या भाषेमध्ये त्याला आम्लता म्हणतो, TSS म्हणतो, त्याचा साईज शेप आहे, त्याची रिकव्हरी आहे पल्पची, ह्या सगळ्या गोष्टी बघणं अत्यंत आवश्यक आहे. दुसरं त्याच्यामधली साठवणूक क्षमता आहे, की प्रक्रिया करत असताना आपल्याला आपला जो प्रक्रिया उद्योग आहे तो आपल्याला वर्षभर चालवायचा आहे. त्या अनुषंगाने आपल्याला मिळणारा माल वर्षभर आपल्याला सतत सातत्याने पुरवठा होत राहील का? लागणारं मनुष्यबळ, लागणारं इलेक्ट्रिसिटी, लागणारा पाण्याचा वापर आणि त्यापेक्षा सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्यासाठी असणारं उपलब्ध मार्केट, की आपल्याला आज प्रक्रिया उद्योग उभारत करत असताना आपल्याला मार्केट आज कुठं उपलब्ध होणार आहे? आपले जे मूल्य प्रक्रिया करून जे मूल्यवर्धित पदार्थ आपण तयार करणार आहोत त्याचं आपल्याला मार्केटिंग, त्याचा आपल्याला बाजार कुठं मिळणार आहे की जेणेकरून जसं बोंडे साहेबांनी सांगितलं की त्याच्यामध्ये आपल्याला 4 पैसे जास्त मिळवता येतील. तर प्रत्येक प्रक्रिया उद्योग उभारताना सर्वात महत्वाची गोष्ट जे शेतकरी बंधू भगिनींना माझी विनंती आहे की आपण त्याचं कुठंतरी तांत्रिक मार्गदर्शन, ज्याला आमच्या भाषेमध्ये आम्ही हँड्स होल्ड ट्रेनिंग किंवा हँड्स ऑन ट्रेनिंग घेणं अत्यंत आवश्यक आहे. की काय होते बऱ्याचदा, मागचा 20 वर्षाचा अनुभव मी पाहतो, शेतकरी फार उत्साहानं कधी कधी प्रक्रियेमध्ये येण्याचा विचार करतो, परंतु केवळ तांत्रिक मार्गदर्शनाच्या अभावी हँड्स ऑन ट्रेनिंग किंवा हँड होल्ड ट्रेनिंग त्या प्रक्रिया त्या पदार्थाचं न घेतल्यामुळं त्या पदार्थाची गुणवत्ता मेंटेन केल्या जात नाही. त्या पदार्थाची जी असणारी जी पॅकेजिंग मटेरियल्स आहेत, त्याचे जे काही बाकी घटक द्रव्य आहेत ते मेंटेन न केल्यामुळे त्याची साठवणूक क्षमता कमी होते आणि मग तिथं बऱ्याचदा आपल्याला लॉस आढळून येतो. याचा तुम्हाला सर्वात महत्वाचं मला सांगणं आहे की ज्यावेळेस आपण प्रक्रिया उद्योगाचा उभारताना विचार करूया त्यावेळेस सर्वात महत्वाचं त्याचं कुठं आपल्याला हँड्स ऑन ट्रेनिंग मिळेल का, हँड होल्ड ट्रेनिंग मिळेल का, की जेणेकरून त्या मशिनरी मला स्वतः हँडल करायला मिळायला पाहिजे, मी स्वतः तो पदार्थ तयार करून पाहायला पाहिजे, तरच त्याच्यामध्ये आपल्याला यशाची त्याच्यामध्ये सांगड घालता येईल. तर आज आपण आता जास्त खोलात न जाता थोडं प्रक्रियेच्या संदर्भात जर विचार केलाय, प्रक्रियेची खरंच अत्यंत आवश्यकता आपल्याला आहे का? तर आज जर जागतिक आपण उत्पादनाचा जर विचार केला. हा हॅलो, हा मॅम. स्क्रीन शेअर नाही झालेली आहे अजून नाही मी आणखी स्क्रीन शेअर केलं का? नाही आपण मॅडम. नंतर करणार? ठीक आहे, करा. ओके ओके ओके, सॉरी मला वाटलं झाली नाही. हा ठीक आहे. ओके ओके, नो प्रॉब्लेम. आज जर आपण विचार केला जागतिक उत्पादन आणि प्रक्रियेचा, की आपण पाहतो की भारतामध्ये साधारणतः आजच्या घडीला 5 ते 10% शेतमाल किंवा कृषी माल, फळे, भाजीपाल्या पिकावर प्रक्रिया केली जाते. परंतु याच विरुद्ध दिशेने जर आपण पाहिलं की जागतिक लेवलवर आज साधारणतः इस्रायल सारखा देश असू द्या किंवा आपला छोटा ब्राझील सारखा देश असू द्या, ज्याच्यामध्ये साधारणतः 60 ते 70% कृषी मालावर प्रक्रिया केली जाते आणि केवळ 30%च जो शेतमाल आहे, जो फळे भाजीपाला आहे, तो फ्रेश मार्केटला आणला जातो की जेणेकरून शेतकऱ्याला त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त मिळतो. आणि या उलट आपल्याकडे काय होतं की आपण 70 ते 80% माल, इव्हन दो मी तर म्हणेल की शेतकरी संपूर्ण माल हार्वेस्टिंग केल्यानंतर, काढणी उत्तरनंतर तो सरळ मार्केटला आणतो, कुठेही प्रक्रियेचा विचार केला जात नाही. त्याच्यामध्ये सगळ्यात शेतकरी बंधू भगिनींना माझी विनंती आहे की आपण प्रक्रिया उद्योगाच्या बाबतीत आपण त्या कृषी मालावर, शेतमालावर काय प्रक्रिया करून आपल्याला त्याचं मूल्यवर्धन करता येईल की जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी आर्थिक नफा मिळेल
आणि आपलं आर्थिक प्रगती होईल याचा आपण अत्यंत विचार करणं आवश्यक आहे. तर आपण आता डायरेक्ट येऊया सीताफळ प्रक्रिया उद्योग संधी व आव्हाने. सीताफळाच्या बाबतीत आता आपण सगळे जाणकार आहातच. सीताफळ हे ऍक्च्युली जे आहे त्याचं ओरिजिन जे आहे ते वेस्ट इंडिज बेटे किंवा दक्षिण अमेरिकेचं फळ आहे. परंतु आज भारतात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं की उदगीर, बीड, सोलापूर किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज सीताफळासारखं पीक घेतलं जातं. याचं सर्वात महत्वाचं म्हणजे हे कोरडवाहू जमिनीमध्ये येणारं, कमी पाण्यावर येणारं हे पीक आहे आणि याच्यात हलक्या मुरमाड जमिनीमध्ये सुद्धा हे पीक चांगल्या प्रमाणात येऊ शकतं. याचा फळाचा हंगाम साधारणतः आताच मी सुरुवातीला सांगितलं सप्टेंबर ते नोव्हेंबर, दिवाळी दसऱ्याच्या काळात हे सीताफळाचं पीक आपलं फळ आपल्याला उपलब्ध होतं. आता याच्यामध्ये काय होतं की सर्वात महत्वाचं शेतकऱ्यासाठी याच्यात आणखी एक महत्वाचा एक उपयोग असा आहे की याच्यामध्ये असलेल्या पानामध्ये सीताफळाच्या फळाच्या झाडाच्या पानामध्ये असे 2 घटक आहेत की जे ॲक्वोरिन आणि ॲनोनिक आहे की जे जनावर खात नाही. हे सुद्धा एक आपल्याला फायदा त्याच्यामध्ये आढळतो. आणि सर्वात महत्वाचं कोरडवाहू मुरमाड हलक्या जमिनीमध्ये हे फळ येतं, कमी पाण्यावर येतं आणि सीताफळ फक्त याच्यामध्ये एकच त्याच्यामधला तोटा असा आहे की सीताफळ हे अत्यंत नाशवंत वर्गातील फळ आहे. साधारणतः 1 ते 2 दिवसाच्या वर आपण फळ डोळे आल्यानंतर त्याला साठवून ठेवू शकत नाही. सीताफळाच्या हंगामाच्या काळात याची आवक मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे याचे भाव कोसळतात आणि पक्व झाल्यानंतर आपण त्याला जास्त दिवस साठवून ठेवू शकत नाही. त्याच्यामुळे याच्यावर काय करावं लागेल आपल्याला की हे जे सीताफळाचे पक्व झालेले जे फळे आहेत त्याच्यावर आपल्याला प्रक्रिया करून त्याचा गर, ज्याला इंग्लिशमध्ये आपण पल्प म्हणतो, त्याचा गर असा वेगळा करून त्याची साठवणूक करून त्याच्यापासून आपण विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनवू शकतो आणि त्याचा वर्षभर सुद्धा आपण आस्वाद घेऊ शकतो. तर जसं मी सुरुवातीला सांगितलं की सुरुवातीला याच्यामध्ये औरंगाबाद, बीड, अहमदनगर, नाशिक, सोलापूर या जिल्ह्यामध्ये एक बालाघाटचे जे डोंगर आहेत, आपले अजिंठ्याचे डोंगर आहेत, त्या डोंगराच्या दारूर सारख्या एरियामध्ये फार मोठ्या प्रमाणात फळाची आज उपलब्धता आपल्याला दिसून आलेली आहे. त्याच्यामधलं सीताफळ मग आपल्याला काय करावं लागेल शेतकरी बंधू भगिनींनो, आज सीताफळ आपल्याला पारंपरिक आपल्याला जुन्या काळापासून पीक हे आपलं फळ हे उपलब्ध आहे. परंतु याच्यामध्ये होतं काय बऱ्याचदा, मी आज सकाळपासून 2-3 गृहस्थांशी बोललो, पण याच्याबद्दल काही मिसकॉन्सेप्ट काही लोकांच्या मनामध्ये आहे. पर्टिक्युलरली कोरोनाच्या काळात मी आपल्याला सांगू इच्छितो की बऱ्याच 2-4 लोकांशी माझं आज बोलणं झालं. त्याच्यामध्ये असं आढळलं की नको सीताफळाचं पीक आपल्याला खाणं नको, कारण सीताफळ काही कफकारक आहे किंवा काही त्याच्यामध्ये असे काही घटक आहेत ते जुन्या रोगांना उकरून काढल्या जाते. याचा कुठंतरी आपल्याला अवेअरनेस त्याच्याबद्दल सीताफळ पिकाच्या मध्ये असलेले हेल्थ बेनिफिट्स आरोग्यदायासाठी हे कसं आवश्यक आहे याचा कुठंतरी आपल्याला ग्राहकाच्या मनात, आपल्याला उद्योग जगतामध्ये याच्या कुठंतरी विश्वास निर्माण करणं आवश्यक आहे की जेणेकरून की ग्राहक वर्ग जसा आज बघितलं आपण केळाकडं, तुमच्या सफरचंदाकडं, मोसंबीकडे जेवढ्या प्रमाणात वळतो तेवढं बाजारामध्ये सीताफळाकडे वळताना आपल्याला आज दिसून येत नाही. त्याच्यामध्ये कुठले कुठले घटक द्रव्य आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की सीताफळामध्ये साधारणतः मिनरल ज्याला आपण म्हणतो खनिज पदार्थ, कॅल्शियम आहे, लो आहे किंवा काही जे व्हिटॅमिन्स आहेत, थायमिन आहे, रिबोफ्लेविन आहे, पर्टिक्युलरली व्हिटॅमिन B1, B2, व्हिटॅमिन सी फार चांगला याच्यामधला एक सोर्स आपल्याला दिसून आलेला आहे. त्याच्यासोबतच याच्यामध्ये काही प्रमाणात प्रथिने आहेत, फॅट ज्याला आपण मेद म्हणतोय, तंतुमय पदार्थ, क्रूड फायबर याच्यामध्ये चांगला आहे आणि फलशर्करा ज्याला शुगर म्हणतो आपण, टोटल शुगर, फ्रुक्टोज आणि ग्लुकोज याचं प्रमाण याच्यामध्ये दिसतो. आता बऱ्याचदा असं होतं की हे डायबेटिक पेशंट थोडा विचार करून खातात, परंतु डायबेटिक पेशंट सुद्धा मी सांगू इच्छितो की जरी याच्यामध्ये साखरेचं प्रमाण 50 आपलं 20 ते 25% जरी असलं, पण याच्यामधली जी टोटल शुगर कंटेंट आहे याचा ग्लायसेमिक इंडेक्स याचा फार कमी आहे, साधारणतः 54 आहे आणि 54-52च्या वर जर गेलं तर मग त्याला आपण मीडियम किंवा हाय ग्लायसेमिक इंडेक्स म्हणतो. त्याच्यामुळे डायबेटिक पेशंटने सुद्धा काही कमी प्रमाणात जर आपण सीताफळ खाल्लं तर कुठेही आरोग्यासाठी हानिकारक राहणार नाहीये. त्याच्यानंतर याच्यामध्ये काही मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला जागरूकता निर्माण करणं आवश्यक आहे. आपण ज्यावेळेस एखादा प्रक्रियायुक्त पदार्थ मार्केटमध्ये आणतो तर त्याच्यामध्ये आपल्याला त्या ग्राहकामध्ये जागरूकता निर्माण करावं लागणार आहे की हे फळ आरोग्यासाठी कसंच फलदायी आहे. त्याच्यामध्ये मी आपल्याला सांगतो की फार याचे मोठे औषधी गुणधर्म याच्यात दडलेले आहेत. इव्हन दो तुमचं सीताफळासाठी ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आपण जर पाहिला की आज माणसाला स्ट्रेस जास्त आहे, ज्याच्यामुळे शरीरामध्ये फ्री रॅडिकल्स फॉर्मेशन होतात, जास्त प्रमाणात फ्री रॅडिकल फॉर्मेशन होतो आणि त्याच्यामुळे मग बीपी सारखे रोग किंवा डायबिटिक्स अशा प्रकारचे याच्यामध्ये आपल्याला रोग उदयास येत आहेत. तर सीताफळ याच्यासाठी सुद्धा चांगलं आहे. गुड फॉर बोन्स, तुमच्या हाडाची झीज होऊ नये म्हणून सुद्धा जसं मी सांगितलं कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरसचे प्रमाण याच्यामध्ये चांगलं आहे. हार्टसाठी चांगलं आहे.
हायपरटेन्शन जसं तुम्हाला म्हटलं, ब्लड प्रेशर आहे. याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला म्हटलं 3 ते 60% याच्यामध्ये तंतुमय पदार्थ, ज्याला मी आमच्या भाषेत क्रूड फायबर म्हणतो, याचं प्रमाण चांगलं आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये डायजेस्टिबिलिटी चांगली होते तुम्हाला. ॲनेमिक, दिस इज म्हणजे कस्टर्ड ॲपल ज्याला म्हणतो आपण, सीताफळ, एक चांगल्या प्रकारचा एक आयर्नचा सोर्स आहे. तर प्रेग्नंट लेडीजसाठी किंवा बाळंतपण झाल्यासाठी किंवा जे वाढत्या शरीराची मुलं आहेत, तरुण-तरुणी आहेत, यांच्यासाठी सुद्धा सीताफळाचा सेवन करणं हे अत्यंत चांगलं आहे. स्किनसाठी चांगलं आहे. तर अशी विविध औषधी गुणधर्म या सीताफळाच्या पदार्थामध्ये, सीताफळामध्ये आपल्याला आढळून येतात. जसं आयुर्वेदानुसार जर पाहिलं, सीताफळ हे शीत समजलं जातं. याचा जो मधुर रस आहे, पित्तशामक आहे, तृषाशामक आहे आणि रक्तवर्धक, बलवर्धक, मांसवर्धक, वातशामक, तृप्तीदायक एवढे सगळे औषधी गुणधर्म या फळांमध्ये आहेत. सीताफळामध्ये कॅल्शियम लो ही खनिज प्रमाणात असल्यामुळे, जसं मी सुरुवातीला सांगितलं, वाढत्या वयातील मुलांना त्या जर दिलं तर त्याच्या वाढ उत्तम रीतीने होते. स्त्रियांच्या आरोग्यासाठी सुद्धा सीताफळ उत्तम आहे. बाळंतपणानंतर 40 नंतर अनेक स्त्रियांमध्ये काही गायनिक प्रॉब्लेम्स असतात. त्याच्यामध्ये रक्तासाठी मध्ये कॅल्शियमचं प्रमाण कमी होतं. याची सुद्धा झीज आपण भरून काढता जाते. आजारपणानंतर जर आपल्याला अशक्तपणा आढळला किंवा थकवा जर आढळला, तशा वेळेस जर आपण सीताफळ खाल्लं तर सीताफळामध्ये असलेल्या एनर्जी सोर्समध्ये ऊर्जा आपल्याला मिळते आणि अशक्तपणा दूर होतो. तर सीताफळाच्या जातीबद्दल आपण काही जास्त जाणार नाही. सगळ्या शेतकरी बंधू भगिनींना माहीतच आहे की बालानगर ही जात सध्या चांगली आहे किंवा मग NMK 1 गोल्ड ही सुद्धा जात चांगली आढळलेली आहे. तर आपण सुरुवातीला येऊया. जसं म्हटलं मी सुरुवातीला की सीताफळ हे अत्यंत नाशवंत पीक आहे. आपण हे जास्त दिवस साठवून ठेवू शकत नाही. मग याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपल्याला काढणी प्रक्रिया तंत्रज्ञान, याची प्रतवारी, पॅकिंग, साठवण या बाबतीत आपल्याला याच्यात काय विचार करता येईल. तर काढणी कधी करायला पाहिजे शेतकरी बंधूंनो, की सीताफळाचे डोळे उघडणे क्रिया ही पूर्ण झाली म्हणजे असं आपण समजतो की की झाडावरची फळे उतरण्यास आपल्याला काही हरकत आज नाहीये. याच्यामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की जर आपल्याला प्रोसेसिंग करायचं असेल एखाद्या प्रॉडक्टचं, तर प्रोसेसिंगसाठी साधारणतः आपल्याला जसं आढळते की ज्यावेळेस त्याचे डोळे उघडणं चालू होतं किंवा खवले आपल्याला असे उघडलेल्यासारखे दिसतात, तर त्याच्या 2 ते 3 दिवस अगोदर जर आपण काढले की ज्याच्यामध्ये TSS कमी आहे, ज्याच्या आम्ही विद्राव्य घटक म्हणतो, त्याला म्हणतो, की त्यावेळेस जर आपण ते काढलं आणि त्याला जर स्टोअर केलं 25 ते 30 डिग्री सेंटीग्रेडला, क्षमता थोडीशी वाढते. परंतु फ्रेश कन्झम्पशनला जर आपल्याला काढायचं असेल, लगेच आपल्याला जर विकून मार्केटला ग्राहकाला जर खाण्यासाठी उपलब्ध करून द्यायचं असेल, तर ते रायपण ज्यावेळेस होते, ज्यावेळेस त्याचे डोळे असे उघडल्यासारखे आपल्याला वाटतात, त्यावेळेस ते काढून जर मार्केटला नेले तर त्याचा निश्चितच आपल्याला बाजारभाव जास्त मिळतो. साधारणतः आपण कलम केलेले जर झाड लावले तर 3 ते 4 वर्षानंतर त्याला फळे लागण्यास सुरुवात होते. साधारणतः जून ते जुलैमध्ये फुले येण्यास सुरुवात होतात आणि या काळामध्ये साधारणतः सप्टेंबर ते नोव्हेंबर, दिवाळी, दसऱ्याच्या पिरियडमध्ये सीताफळ बाजारामध्ये येतात. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आज तुम्ही पाहिलं की माननीय आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांनी विकेल ते पिकवा पाहिजे. तर आपण याच्यामध्ये विचार केला पाहिजे की आपला जो सीताफळाचा माल आहे तो माल बाजारामध्ये आपला विकला गेला पाहिजे. आज मी परभणी सारख्या शहराच्या मार्केटमध्ये फिरताना मला असं दिसून येतं की शेतकरी काय करतो, की शेतकरी म्हणा, व्यापारी म्हणा, की एका टोपल्यामध्ये, क्रेटमध्ये सगळे सीताफळ ज्याच्यामध्ये लहान आहेत, काही ब्लॅक स्पॉट त्याच्यावर काळे ठिपके असलेले किंवा काही मोठे सीताफळ जे काही बरोबर रायपण झालेलं नाही, पिकलेलं नाहीत, पक्व झालेलं नाहीत, असा सगळा माल एकत्रित करून बाजारात आणला जातो. मग या स्टेजला काय होतं की त्याचे बाजारभाव थोडे डाऊन होतात. याशिवाय जर तुम्हाला पाहता जर शक्य झालं तर त्याची प्रतवारी करणं, ग्रेडीकरण करणं, सॉर्टिंग आणि ग्रेडिंग आमच्या भाषेमध्ये त्याला म्हणता येईल, की असे मोठी आणि आकर्षक फळे जर आपण वेगळे काढले तर त्याला अ ग्रेडचे म्हणून तुम्हाला फ्रेश मार्केटमध्ये त्याला जास्त भाव मिळेल. मध्यम आकाराला तुम्हाला मीडियम बाजारभाव मिळेल आणि क साईडचे जे आहेत की जे तुम्हाला प्रोसेसिंगसाठी वापरता येतील. जनरली प्रोसेसिंगसाठी आपण काय करतो की सेकंडरी माल आपण प्रोसेसिंगसाठी त्याला वापरला जातो. त्याच्यामध्ये कसं आहे की आमच्या भाषेत जर सांगितलं प्रायमरी प्रोसेसिंग, सेकंडरी प्रोसेसिंग आणि टर्शरी प्रोसेसिंग. प्रायमरी प्रोसेसिंग म्हणजे सॉर्टिंग, प्रतवारी आणि श्रेणीकरण करून तो माल मार्केटमध्ये आणणं, त्याला प्रायमरी प्रोसेसिंग म्हणतो. सेकंडरी प्रोसेसिंग मध्ये आपण त्याचे पदार्थ बनवतो आणि टर्शरी प्रोसेसिंग मध्ये आपण त्याच्यामध्ये फिनिश्ड प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये ब्रँडिंग फॉर्म मध्ये आणतो. तर अशा प्रकारे तुम्ही अ ग्रेड, ब ग्रेड आणि क ग्रेडचे जर फळ वेगळे करून जर मार्केटमध्ये आणलात, प्रोसेसिंगसाठी वापरला, तर निश्चितच याच्यामध्ये तुम्हाला थोडासा आर्थिक फायदा जास्त होणार आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम मी सुमित्र, नाशवंत फळ असल्यामुळे याला एकात्मिक शीतगृह शृंखला साखळी असणं अत्यंत आवश्यक आहे.
शीतगृहामध्ये सुद्धा आपण जर ठेवलं आणि शीतगृहातून जर आपण तो वेगळा केलेला गड जर बाहेर काढला तर येणाऱ्या 2 ते 3 तासामध्ये सुद्धा थॉविंग ज्याला प्रोसेस म्हणतो आपण, की शीतगृहातून काढलेला माल आपण जर बाहेर काढला तर 2 ते 3 तासामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये अनडिझायरेबल चेंजेस, जे की आपल्याला उपयुक्त नाही असे चेंजेस कलर आणि फ्लेवर मध्ये आढळून येतात. त्याच्यामुळे याची प्रक्रिया फार काळजीपूर्वक आपल्याला करणं आवश्यक आहे. कोणती लावली होती स्लाइड? बऱ्याचशा स्लाइड. आता याच्यामध्ये आपण थोडंसं प्रक्रियेच्या उद्योगाच्या बाबतीत याचा थोडंसं आपण संशोधन याच्यामध्ये काय काय झालेलं आहे, की स्टोरेजच्या बाबतीत जर म्हटलं, याच्या सर्वात महत्वाचं की आपल्याला याला शीतगृहाची चालणी, फ्रोझन स्टोरेज याला, कोल्ड स्टोरेज याला अत्यंत आवश्यक आहे, की जेणेकरून त्या फळाची आपण जी साठवणूक क्षमता आहे ते साधारणतः 1 ते 2 आठवड्यापर्यंत वाढवू शकतो, किंवा त्याची शेल्फ लाईफ तुम्हाला एक साधारणतः तुम्ही जर पाहिलं की 15 डिग्री सेंटीग्रेडच्या खाली जर आपण याला केलं तर याच्यामध्ये साधारणतः तुम्हाला चिलिंग इंजुरीज, म्हणजे जे शीतगृहाच्या साठवणुकीमध्ये जे काही इंजुरीज त्याच्यामध्ये आढळतात, जे काही फ्रूट डॅमेज होतं तसं तुम्हाला आढळतं. तर याचा जो रेंज जर आपण पाहिला तर 15 ते 25 डिग्री सेंटीग्रेडला साधारणतः 1 ते 2 ते 3 दिवस पर्यंत आपण फळ चांगल्या रीतीने ठेवू शकतो. परंतु 25च्या वर डिग्री सेंटीग्रेडचं जर वर तापमान जर असेल किंवा 15 डिग्री सेंटीग्रेडच्या खाली जर गेलं तर याच्यामध्ये बऱ्यापैकी अनडिझायरेबल चेंजेस आपल्याला आढळून येतात. त्याच्यानंतर रेस्पिरेशन, याचा मेन प्रॉब्लेम काय आहे की याच्यामध्ये रेस्पिरेशन जास्त फास्ट होतं. रेस्पिरेशन म्हणजे त्याच्यामध्ये आपण जो म्हणतो की आपण जो श्वासोश्वास आहे, कारण फळ आहे जरी आपण झाडावून काढलं तरी पण ते काही डेड नाहीये, मृत नाहीये, त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस चालू आहे. त्याच्यामध्ये रेस्पिरेशन त्याचं फास्ट झाल्यामुळे त्याचं रायपनिंग लवकर होतो आणि ते सडण्याची प्रक्रिया त्याच्यामध्ये लवकर चालू होतो. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला, कारण क्लायमेट्रिक फ्रूट आहे आपलं, त्याच्यामध्ये सुद्धा रेस्पिरेशन रेट मी जसं तुम्हाला सांगितलं की 15 ते 25 डिग्री सेंटीग्रेड मध्ये रेस्पिरेशनचा जो रेट आहे तो थोडा कमी असतो. आणि रायपनिंग जातात, तुम्ही म्हटलं की आता याला आपल्याला काय करावं लागेल, फळ जर आपल्याला जास्त दिवस साठवून ठेवायचं असेल तर याचं आपल्याला रायपनिंग डिले करावं लागेल. रायपनिंग याचं उशिरा होईल, पक्वता जी आहे त्याच्यामध्ये उशिरा आपल्याला मिळेल, असं काहीतरी करणं याच्यामध्ये अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामध्ये काही बऱ्यापैकी संशोधन याच्यामध्ये झालेलं आहे. जसं की आपण पॉलिथिन बॅग मध्ये जर त्याला साठवून ठेवलं की त्याच्यामध्ये आपण व्हीट स्ट्रॉ आहे, गव्हाचा जो कोंडा आहे किंवा गव्हाचं जे स्ट्रॉ आहे आपलं, तर ते जर तुम्ही टाकलं तर त्याच्यामध्ये फ्रूटचा जो होणारा लॉस आहे ते थोडा कमी होईल. त्याच्यामध्ये त्याच्यानंतर तुम्हाला आणि साधारणतः 6 दिवसापर्यंत फळ आपलं चांगलं राहील. याशिवाय सुद्धा तुम्हाला अँबिएंट टेम्परेचरला, म्हणजे खोलीच्या तापमानाला, वातावरणाच्या तापमानाला 6 दिवस याच्यामध्ये आणखी एक आपल्याला करता येईल की जे फ्रुट्स आहेत तर त्याच्यामध्ये जर तुम्ही टिश्यू पेपरमध्ये जर त्याला ठेवलं, रॅप करून जर घेतलं टिश्यू पेपरमध्ये आणि त्याला कार्डबोर्ड बॉक्सेस मध्ये जर ठेवलं तर साधारणतः खोलीच्या तापमानाला 6 दिवसापर्यंत सुद्धा फळ आपलं चांगलं राहू शकतं. अशा प्रकारचं संशोधन आज शास्त्रज्ञांनी केलेलं आहे. याशिवाय सुद्धा याच्यामध्ये पीव्हीसी फिल्म मध्ये पॉलिव्हिनाइल क्लोराईड नावाची फिल्म असते आणि त्याला पुढे आपण जर रॅपिंग केलं पॉलिस्टेरीन फिल्म्सनी तरी सुद्धा त्याचा काळ साधारणतः 6 ते 9 दिवसापर्यंत आपण वाढवू शकतो. त्याच्यानंतर मॉडिफाईड ऍटमॉस्फेरिक पॅकेजिंग, की ज्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये मॅप म्हणतो, गॅस आणि मॅप, कंट्रोल ऍटमॉस्फेरिक स्टोरेज आणि मॅप. कंट्रोल ऍटमॉस्फेरिक स्टोरेज हे थोडंसं महागात जातं. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी थोडेसे आपल्याला पॅरामीटर जे आहेत ते आपल्याला मेंटेन करावं लागतात, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण, ऑक्सिजनचं प्रमाण. परंतु मॉडिफाईड ऍटमॉस्फेरिक पॅकेजिंग म्हणजे पॉलिथिन बॅग मध्ये साधारणतः काहीतरी व्हेंटिलेशन करून जर आपण 2% व्हेंटिलेशन जर केले तर त्याची शेल्फ लाईफ संशोधनाद्वारे असं सिद्ध झालंय की 12 दिवसापर्यंत 10 डिग्री सेंटीग्रेडला टेम्परेचरला आपण ते चांगलं ठेवू शकतो. अशा प्रकारचं सुद्धा आज संशोधन आपल्यासाठी आज उपलब्ध आहे, जेणेकरून आपण त्याची पक्वता जी आहे लवकर होणारी आहे ती त्याला आपण थोडंसं लांबवू शकतो. नंतर त्याच्यामध्ये काही आपण आता नवीन संशोधन असं आलेलं आहे की त्याची आपण स्टोरेज लाईफ जे 2 दिवस आहे त्याला आपण डबल करू शकतो, की त्याच्यामध्ये आपण साधारणतः 22 टीनचा जर वापर केला पॉलिथिन बॅग मध्ये, की त्याच्यामध्ये KMnO4 पोटॅशियम परमॅग्नेट ज्याला आपण म्हणतो, की जे सॅचेट फॉर्म मध्ये जर आपण कार्डबोर्ड बॉक्स घेतला त्याच्यामध्ये आपण ते तुमचे ते 22 टीनची ट्रीटमेंट देऊन जर आपले फळ जर ठेवले आणि त्याच्यामध्ये KMnO4 चे जर सॅचेट ठेवले तर निश्चितच याची तुमची साठवणूक क्षमता त्याची वाढणार आहे. यासोबतच फ्रोझन स्टोरेज म्हणजे शीतगृहामध्ये -18 डिग्री सेंटीग्रेडला आणि त्याला ट्रीटेड विथ ऍस्कॉर्बिक ऍसिड, साधारणतः 0.1 ते 0.3% ऍस्कॉर्बिक ऍसिडची जर आपण ट्रीटमेंट दिली, प्लस ही जरी दिली किंवा एक 0.4 ते 0.8 मिलीग्रॅम पर किलोग्रॅम ऑफ द फ्रूट पोटॅशियम मेटाबायसल्फेट, ऍस्कॉर्बिक ऍसिड किंवा पोटॅशियम मेटाबायसल्फेट याची जर ट्रीटमेंट आपण जर त्या पल्पला, गराला जर दिली तर निश्चितच गराची सुद्धा साठवणूक क्षमता त्याच्यामध्ये वाढणार आहे. यासोबतच अशा प्रकारचं सुद्धा संशोधन आहे की ऍस्कॉर्बिक ऍसिड सोबत सुद्धा 2% ग्लिसरॉल
1% प्रोपिलिन ग्लायकॉल, 10% ग्लुकोज सिरप आणि 10% माल्टोडिस्टिनचा वापर सुद्धा करून आपण एक चांगल्या प्रकारची घरापासून पावडर सुद्धा तयार करू शकतो. आणि त्याच्यासोबत वॅक्सॉल आहे. आपण बऱ्याचदा प्रॉडक्ट्समध्ये तयार केल्यानंतर वॅक्सॉलचा जर वापर केला तर तो प्रॉडक्टची शेल्फ लाईफ सुद्धा आपली जास्त वापरते. तर अशा प्रकारचे सुद्धा सर्वात महत्त्वाचं मी सांगू इच्छितो की 0.1 ते 0.3% ascorbic ऍसिडची ट्रीटमेंट पल्पला आणि 0.4 ते 0.8 मिलीग्राम पर किलोग्राम पोटॅशियम मेटाबायसल्फेटची जर आपण ट्रीटमेंट पल्पला जर दिली आणि थोडंसं माइल्ड टेम्परेचर. आता सीताफळामध्ये प्रॉब्लेम काय की 55 डिग्री सेंटीग्रेडच्या वर जर आपण त्याला हिटिंग केलं जास्त काळ तर त्याच्यामध्ये थोडासा बिटरनेस येतो आणि परत त्याच्यामध्ये त्याच्या ब्राउनिंग होतं. म्हणजे त्याचा जो कलर आहे तो त्याचा बदलला जातो आणि ते मग ऍक्सेप्टेबल मार्केटमध्ये होत नाही. त्याच्यामध्ये ascorbic ऍसिड, पोटॅशियम मेटाबायसल्फेटची जर आपण ट्रीटमेंट दिली आणि त्याला माइल्ड हिटिंग टेम्परेचर 55 ते 60 डिग्री सेंटीग्रेडला साधारणतः 4 ते 5 मिनिटं ट्रीटमेंट दिली तर निश्चितच आपण साधारणतः 5 ते 6 महिन्यापर्यंत आपला पल्प चांगल्या रीतीनं फ्रोझन स्टोरेजमध्ये आपण चांगल्या रीतीने ठेवू शकतो. आता याच्यामध्ये गठ्ठाणी साहेबांनी एक प्रश्न उपस्थित केला होता की आपल्याला याच्यामध्ये इरॅडिशनचा काही उपयोग करता येईल का की जेणेकरून आपल्याला आपल्या फळाची साठवणूक क्षमता वाढता येईल का. तर डिपार्टमेंट ऑफ फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी, जवाहरलाल नेहरू कृषी विद्यापीठ जबलपूर मध्य प्रदेश येथे याच्यावर थोडं संशोधन झालेलं आहे की त्याच्यामध्ये त्यांनी साधारणतः 6 दिवसाच्या पर्यंत त्याची शेल्फ लाईफ त्याची वाढते. याच्यासाठी लागणारा जे आहे ते 1.5 किलोग्रॅम किलोग्रे डोस जो आहे गॅमा रेडिशनचा, याच्यात त्यांनी कोबाल्ट 60 नावाचा गॅमा रेडिशनचा सोर्स वापरलेला आहे 1.5 किलोग्रॅम. परंतु याच्यासोबत त्यांनी परत 50 ppm बेन्झाईल ॲडेनाईन की जे अँटीऑक्सिडंट आहे. आता याचा आपल्याला रेडिएशनची ट्रीटमेंट त्याला द्यायची आहे 1.5 किलोग्रे कोबाल्ट 60 रेडिएशनची सोर्स प्लस 50 ppm बेन्झाईल ॲडेनाईन जे की अँटीऑक्सिडंट आहे. कारण होतं काय की फळामध्ये ऑक्सिजनचा संबंध आला की त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन होतं आणि पॉलिफेनॉल ऑक्सिडेज एन्झाईम इनॅक्टिव्हेट होऊन ते फळ त्याचं ब्राउनिंग होतं किंवा त्याच्यामध्ये बिटरनेस त्याचा वाढला जातो एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटीनं. त्याच्यामध्ये जर तुम्ही 1.5 किलोग्रामचा डोज रेडिएशन कोबाल्ट 60 आणि 50 ppm बेन्झिल ॲडेनाईन दिलं तर त्याच्यामध्ये सडवणुकीची जी प्रक्रिया आहे ती लांबल्या जातं. त्याच्यामध्ये बिटरनेस कमी येतो आणि त्याच्यामध्ये होणारे जे काही मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज आहेत, जे काही त्याच्यामध्ये चालणाऱ्या रासायनिक क्रिया आहेत त्या सुद्धा थोड्या थंडावल्या जातात, त्या सावकाश होतात आणि त्याची साठवणूक क्षमता वाढते. याच्या प्रकारचं सुद्धा संशोधन याच्यामध्ये झालेलं आहे. परंतु याच्यामध्ये जर आपण जास्त डोस दिला 1.5 किलोग्रॅमच्या वर जर डोस दिला तर त्याच्यामध्ये साधारणतः कलर त्या फ्रूटला येतो आणि काही ब्लॅक स्पॉट त्याच्यामध्ये आढळून आलेले आहेत. बिकॉज काय होतं की जर जास्त आपण 1.5 किलोग्रॅमच्या वर जर डोस दिला तर त्याच्यामध्ये असलेले जे कलरिंग पिगमेंट्स आहेत ते टिश्यू त्याच्यामध्ये डॅमेज होतात आणि तिथं ब्लॅक स्पॉट्स आपल्याला आढळून येतात. परंतु हे रॅडिएशनसाठी आपल्याला काय लागणार आहे की आम्हाला सेमी मॅच्युअर्ड फ्रूट म्हणजे पक्वही नाही आणि अपक्वही नाही तर त्याच्या मधल्या स्टेजचे फ्रूट आपल्याला निवडायचे आहेत. साधारणतः हिरव्या रंगाचे आणि हार्ड टेक्स्चर असणारे की ज्याला आपण ही रॅडिएशनची ट्रीटमेंट देऊन याची साठवणूक क्षमता वाढतो. अशा प्रकारचे सुद्धा संशोधन आज जबलपूर येथे झालेलं आहे मध्य प्रदेशमध्ये. नंतर हे सर्वांना आपल्याला ज्ञात आहे की आज सीताफळ हे अत्यंत डेलिकेट फ्रूट आहे, संवेदनशील फ्रूट आहे की आपण जर त्याला व्यवस्थित जर हाताळणी केली नाही त्याच्यामध्ये तुम्हाला भौतिक आणि मेकॅनिकल डॅमेजेस नाश याच्यामध्ये जास्त आढळतो. याचा गर काढायची सुद्धा पद्धत जी अत्यंत किचकट आहे. परंतु याच्यावर सुद्धा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये याच्यामध्ये बऱ्यापैकी संशोधन याच्यामध्ये झालेलं आहे आणि गर काढायची मशीन सुद्धा आज आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे. तर ताशी 60 ते 70 किलो गर आपण वेगळा काढू शकतो. तर अशा प्रकारची सुद्धा मशिनरी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे सुद्धा आज उपलब्ध आहे आणि हे सुद्धा त्याचे ऍड्रेस मी आपल्याला देतो. काही नवीन शेतकरी बांधव याच्यामध्ये जर जॉईन झाले असतील तर सीताफळ गर काढायच्या मशीन, पल्प काढायच्या मशीन सुद्धा आज आपल्याला उपलब्ध झालेल्या आहेत. साधारण त्याची कॉस्ट साधारणतः 60 ते 70 हजार रुपये, 60 ते 70 किलो प्रति तासचे 0.5 हॉर्स पॉवरच्या अश्वशक्तीच्या या मशीन्स आहेत आणि याच्यापासून आपण साधारणतः 80 ते 90% गर आपण वेगळा काढू शकतो. आणि याचं महत्व म्हणजे याच्यामध्ये असलेल्या ज्या पाकळ्या आहेत, कारण आज मार्केटला पाहिलं की रबडी करताना किंवा बाकीचे मूल्यवर्धित पदार्थ करत असताना त्या पाकळ्याला फार अत्यंत महत्व आहे. तर पाकळ्या सुद्धा या मशीन मध्ये चांगल्या प्रकारे आपण वेगळे करू शकता असा अनुभव या मशीन वापरणाऱ्यांना आलेला आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं यंत्राची क्षमता 70 ते 80 किलो प्रति तास आहे, 0.5 आहे अश्वशक्तीवर चालू शकते. हे यंत्र अत्यंत चालवण्यास सुलभ आणि सोपे आहे. म्हणजे एखादा अकुशल माणूस सुद्धा
फक्त काय करायचंय की सीताफळ पक्व झालेलं पीक आपल्याला हाताने वेगळं करायचंय आणि वेगळं केल्यानंतर त्याला स्कूपच्या साहाय्याने, चमच्याच्या साहाय्याने आपल्या वरणाची जी आपण ज्याला म्हणतो, तर त्या आपण जसं वरणाला हलवतो, तो चमचा घेऊन, गोल चमचा घेऊन त्याचा स्कूपिंग ज्याला म्हणतो आपण, तो पल्प आणि सीड याचा आपण खरडून नाही घ्यायचंय. खरडून जर घेतलं तर आपण त्याच्यामध्ये बिटरनेस वाढणार आहे. फक्त त्याच्या वर आणि सीड आणि त्याच्या पाकळ्या वेगळ्या करून हे सगळं केलेलं आपल्याला त्या हॉपरमध्ये टाकायचं आहे, त्या मशीनमध्ये टाकायचं आहे, जेणेकरून त्याच्या बिया वेगळ्या होतील आणि गर आणि पाकळ्या सुद्धा ह्या वेगळ्या केल्या जातात. अत्यंत साधी ही पद्धत आज आपल्यासाठी उपलब्ध आहे, याचा सुद्धा आपण निश्चितच विचार करावा. आणि हा वेगळा केलेला गर आपण -18 ते 20 डिग्री सेंटीग्रेडला पॉलिथिनच्या बॅगमध्ये जर भरून ठेवला डीप फ्रीजमध्ये, तर साधारणतः आपण हे 5 ते 6 महिन्यापर्यंत सुद्धा चांगल्या रीतीने साठवू शकतो. जसं मी सुरुवातीला सांगितलं, त्याच्यामध्ये आपण एस्कॉर्बिक ऍसिड आणि पोटॅशियम मेटाबायसल्फेटची जर ट्रीटमेंट दिली गराला, तर निश्चितच याची साठवणूक क्षमता वाढलेली आहे. एक मशीन आपल्याला मी दाखवू इच्छितो, की हे सिपेट सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्ट इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अबोर त्यांचं एक सेंटर आहे. त्यांनी सुद्धा एक मशीन डेव्हलप केलेली आहे, जे डाव्या हाताला आपल्याला स्क्रीनला दिसेल. की याचं महत्व असं आहे, की आपल्या जे पिकिवीची मशीन आहे त्याच्यामध्ये आपल्याला मॅन्युअली त्याची कटिंग आणि स्कूपिंग केल्या जाते. परंतु या मशीनमध्ये त्यांनी जसा याच्यामध्ये दर्शवलेलं आहे, की त्याच्यामध्ये कटिंग सुद्धा मेकॅनिझम आहे, स्कूपिंग मेकॅनिझम आहे आणि त्याच्यामध्ये पल्प सुद्धा वेगळा केला जातो. त्याच्यामध्ये त्यांनी न्यूमॅटिक ॲक्युटेटर आणि इलेक्ट्रॉनिक कंट्रोलचा वापर साधारणतः बऱ्यापैकी ऑटोमायझेशन करून त्याच्यामध्ये त्याच्या फळाचा होणारा नाश, मॅन पॉवर कमी लागणं आणि कटिंग केल्यानंतर तो फ्रुट्स, ते पल्प, ते पाकळ्या, सीड सगळ्या एका ठिकाणी हॉपर मधून बरोबर त्या ऍक्शन झोन मिल मध्ये जातील. त्या पल्पर मध्ये जाऊन ते पल्प, त्याचा बिया वेगळ्या निघतील, पल्प आणि पाकळ्या सुद्धा एका ठिकाणाहून ते वेगळ्या निघल्या जातील. अशा प्रकारच्या सुद्धा मशीन आज सिपेटने, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्ट इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी लुधियाना यांनी सुद्धा आज डेव्हलप केलेली आहे. हे आपली पिकिवीची मशीन तुम्हाला मी दाखवतो. याचा फोटोग्राफ्स अत्यंत साधा आहे, की ते फक्त थोडं थोडं वरून तुम्ही टाकत राहायचं आणि त्याचे बिया आणि ते वेगळे केल्या जातात. त्याच्यानंतर काही जे सीताफळाच्या मशिनरी सुद्धा आज शिवा इंजिनियर्स पुणे भोसरीला सुद्धा आपल्याला आज उपलब्ध आहे. की तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या ज्या सीताफळाचे जे गर निघतो त्याचा उपयोग कुठे केला जाऊ शकतो. त्याचा उपयोग मुख्यतः दूध आणि दुग्धजन्य पदार्थ उपयोगमध्ये याच्यामध्ये अत्यंत सुटेबिलिटी याच्यामध्ये आढळलेली आहे आपल्याला. तर त्याच्यासाठी लागणारं आपल्याला ऍज ए प्रिझर्वेटिव्ह आपण शुगर सिरप वाढवू इच्छितो. तर मशिनरीमध्ये तुम्हाला सिरप टँक एक लागणार आहे, सिरप लाईन एक लागणार आहे. तर तशा प्रकारच्या सुद्धा मशिनरी आज शिवा इंजिनियर्स किंवा बाकी बऱ्याचशा मॅन्युफॅक्चरर्स कडे आज उपलब्ध आहे. ज्यूस पाश्चरायझर आपल्याला उपलब्ध आहे. व्हॅक्यूम ब्लेंडर आहे, मिक्सिंग करण्यासाठी तुम्हाला जे लागणार आहे. कारण व्हॅक्यूम ब्लेंडर फार महत्वाचं आहे. कारण जर पल्प तुमचा वातावरणाच्या ऑक्सिजनशी संबंधित आलं, की त्याच्यामध्ये ब्राउनिंगचे प्रॉब्लेम वाढतात. तर त्याच्यामध्ये जर ब्लेंडिंग तुम्हाला साखरेच्या पाकामध्ये किंवा बाकी सिट्रिक ऍसिड आहे, काही जे आपले जे टॉफीमध्ये लागणारं वनस्पती तूप आहे किंवा आईस्क्रीम मध्ये लागणारं काही जे मिल्क पावडर आहे, याला जर कुठं तुम्हाला मिक्सिंग करायचं असेल, ब्लेंडिंग करायचं असेल, तर व्हॅक्यूम ब्लेंडरचा जर वापर आपण केला, तर निश्चितच त्याची गुणवत्ता तुमची वाढलेली आढळून येणार आहे. हे काही मशिनरीचे फोटोग्राफ्स आहे. बकेट एलिव्हेटर, जेणेकरून आपण फळांना किंवा त्या फळांच्या काढलेल्या पल्पला ते बिया आणि ते वर आपण घेऊन त्याला पल्पिंग मशीन मध्ये आपण टाकू इच्छितो. वॉशर्स आज उपलब्ध आहे. आता आपण डायरेक्ट मूल्यवर्धित पदार्थाकडे येऊया. त्याच्यामध्ये सर्वात प्रथम सीताफळाचा गर, पीपीटी वेगळीच लागली. हे आपण सगळं सेट केलं. ठीक आहे, जाऊ दे. थोडस पीपीटी मध्ये मी आपल्याला शेतकरी बंधू भगिनींना क्षमा मागू इच्छितो, की शक्यतो दुसरी पीपीटी लावण्यात आलेली आहे, पण काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि दुसरं म्हणजे मला थोडस वेळ कमी असल्यामुळे काही इंग्लिश स्लाइड्स मी याच्यामध्ये टाकलेला आहे, तर कृपया त्या बाबतीत मी थोडी क्षमा मागतो. सुरुवातीला आपण प्रक्रियेच्या संदर्भात येऊया. सीताफळाचा गर. तर गराच्या संदर्भात जर आपण विचार केला, जसं मी सुरुवातीला सांगितलं, की पिकलेली निरोगी चांगली सीताफळं निवडून घेऊन त्यांना पाण्यात धुवून घ्यायचे. सीताफळाचे 2 भाग घ्यायचे. बियासहित गर आपण चमच्यानं काढून घ्यायचा आणि त्याच्यात साधारणतः 500 ppm पार्ट्स पर मिलियन सायट्रिक आम्ल किंवा 700 ppm पोटॅशियम मेटाबायसल्फाइड असं मिक्स करून जर आपण गर टाकला आणि तो गर आपण जर निर्जंतुक बाटल्यामध्ये किंवा रिटॉर्टेबल पाउचेस असतात. रिटॉर्टेबल पाउचेस म्हणजे आपल्या स्टँडिंग पाउचेस सारखे, जे की 3 ते 4 लेअरनी बनलेले असतात. अशा पाउचेस मध्ये किंवा निर्जंतुक बाटल्यामध्ये भरून -18 ते 20 डिग्री सेंटीग्रेडला जर आपण ठेवलं, तर याची साठवणूक क्षमता आढळलेली आहे. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये संशोधन झालेलं आहे. तुम्हाला माहित आहे, सीताफळापासून साधारणतः 45 ते 50% गर मिळतो आपल्याला. साधारणतः 20 ते 25% त्याच्यामध्ये विद्राव्य घटक, ज्याला आम्ही डिग्री ब्रिक्स म्हणतो, आणि 0.2 ते 0.3% याच्यामध्ये आम्लता आढळलेली आहे. त्याच्यामध्ये हा एक तुम्हाला एक सांगितला. दुसरा एक याच्यामध्ये आहे, की आपल्याला जर फ्रोझन पल्प करायचं असेल विदाउट एनी ऍडिटिव्ह, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला डिस्कलरेशन त्याच्यामध्ये होतं. तर ते सुद्धा तुम्हाला काढण्यासाठी
कारण काय होतं की त्याच्यामध्ये जे एन्झाईम्स आहे पॉलिफेनॉल ऑक्सिडेज ऍक्टिव्हिटी त्याच्यामध्ये वाढतं आणि ब्राउनिंग त्याच्यामध्ये होतं. परंतु याच बाबतीत आपण जर फक्त 0.1% एस्कॉर्बिक ऍसिडचा जर वापर केला आणि याला 3 महिन्यापर्यंत आपण चांगल्या रीतीने आपण ते ठेवू शकतो. साधारणतः -16 ते -18 डिग्री सेंटीग्रेडला. दुसरं याच्यामध्ये असं आहे की 0.4 ते 0.5% एस्कॉर्बिक ऍसिड विथ व्हॅक्यूम पॅकेजिंग आणि LLDPच्या बॅगमध्ये जर आपण याला ठेवलं तर याच्यामध्ये सुद्धा डिस्कलरेशनचं प्रमाण अत्यंत कमी होतं आणि त्याला सुद्धा आपण स्टोरेज चांगल्या रीतीने करू शकतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण पॉलिथिनच्या बॅगमध्ये साधारणतः 120 मल्टिप्लाइड बाय 30 सेंटीमीटरची जर बॅग आहे आपण त्याला घेतली 1 किलो कॅपॅसिटीची आणि त्याला इमिजिएटली जर आपण एअर ब्लास्ट फ्रीजिंग करून घेतलं, कारण फ्रीजिंग हे अत्यंत आवश्यक आहे. फ्रीजिंग म्हणजे काय, की काय होतं की फळांमध्ये साधारणतः 60 ते 70% मॉइश्चर कंटेंट आहे, आर्द्रता आहे आणि आर्द्रता ही जीवजंतूसाठी अत्यंत उपकारक आहे. त्याच्यावर जीवजंतूचा वाढ होतो आणि फळाचे सडण्याची प्रक्रिया फास्ट होते. त्याच्यामध्ये आपल्याला कुठंतरी असलेलं पाणी ते फ्रीज प्रोसेसिंग मध्ये, कारण टेम्परेचर आपण वाढू शकत नाही. त्याच्यामधलं पाण्याचं बाष्पीभवन होऊन आपण जर त्याला इव्हॅपोरेशन केलं, स्टरलायझेशन केलं, पॅच्युरेशन केलं 80, 85, 100 डिग्री सेंटीग्रेडला, जसं मी तुम्हाला सांगितलं की त्याच्यामध्ये बिटरनेसचा प्रॉब्लेम आणि ब्राउनिंगचा प्रॉब्लेम येतो. तर त्याला एकच पर्याय आपल्याला की त्याला फ्रीज ड्रायिंग आपल्याला करून घेता येईल आपल्याला याच्यामध्ये. हे असे वेगवेगळ्या प्रकारचे आपण त्याच्यापासून सीताफळापासून पदार्थ तयार करू शकतो. साधारणतः जॅम आहे 50% कस्टर्ड ऍपल पल्प याच्यामध्ये आपण टाकू शकतो. याच्यामध्ये टॉफी आपण तयार करू शकतो. साधारणतः 55% कस्टर्ड ऍपलचा पल्प करून टॉफी करू शकतो. अशा प्रकारचे सगळे आज रिसर्च पेपर संशोधन उपलब्ध आहेत. कस्टर्ड ऍपल पल्प पावडरवर मला गट्टाणी साहेबांनी थोडं सांगितलं होतं की पल्प पावडरवर थोडंसं शेतकऱ्यांची जास्त उत्सुकता आहे, तर त्या बाबतीत सुद्धा आपण काही मटेरियल जमा केलेलं आहे. त्याच्यानंतर मिल्क शेक, ह्या सर्व ज्ञात असा प्रॉडक्ट आहे मिल्क शेक. साधारणतः म्हशीचं जर आपण दूध घेतलं तर 90% आपलं मिल्क आणि 10% त्याच्यामध्ये आपण कस्टर्ड ऍपल पल्पचा वापर करून चांगल्या प्रतीचं मिल्क शेक आपण वापरू शकतो. आपण सीताफळापासून एक अल्कोहोलिक ब्युरेजेस फर्मेंटिंग करून व्हिनेगर सुद्धा आपण ज्याला शिरका आपल्या भाषेत म्हणतो, ते शिरका करू शकतो, आईस्क्रीम करू शकतो. आणि याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की हे आपला कस्टर्ड ऍपल पल्प आहे. याच्या सुद्धा मध्ये तुम्हाला पल्प आपण अशा प्रकारच्या रिटॉर्ट पाउचेस मध्ये आपण ठेवू शकतो. आता गराच्या पावडरच्या बाबतीत आपण थोडासा विचार करूया. गराची पावडर जर आपण म्हटली तर गराची पावडर आपल्याला हे 3 तऱ्हेने करता येईल आपल्याला. एक तर त्याच्यामध्ये आपल्याला फ्रीज ड्रायिंग करता येतील, म्हणजे शीतीकरणाचा उपयोग करून त्याला ड्राय करता येईल. एक आपल्याला स्प्रे ड्राय करता येईल, म्हणजे आपल्याकडे स्प्रे ड्रायर्स उपलब्ध आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला एक फोम मॅट ड्रायिंग सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे. अशा तिन्ही प्रक्रिया पद्धतीचा अवलंब करून आपण सीताफळाची पावडर अत्यंत गुणयुक्त अशी पावडर आपण तयार करू शकतो. कारण आज आपण पाहिलं की आपण जर आज पावडर सीताफळाचं रूपांतर जर पावडर मध्ये केलं तर ती पावडर ज्याच्यामध्ये आर्द्रता साधारणतः 3 ते 5% आहे, ही पावडर आपण जास्त काळ चांगल्या पॅकेजिंग मध्ये साठवून ठेवू शकतो, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये सीझन संपल्यानंतर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारामध्ये वेगवेगळ्या प्रक्रिया पदार्थामध्ये याचा वापर करून निश्चितच याच्यामध्ये आपल्याला फायदा होऊ शकतो. त्याच्यामध्ये साधारणतः आता याच्यामध्ये थोडसा अडचण कुठे येते आपल्याला, की सीताफळाचा जो गर आहे तो थोडासा स्टिकी म्हणतो आपण त्याला, घट्ट आहे, चिकट आहे. त्याच्यामुळे हे थोडंसं, आणि त्याच्यामध्ये सीताफळाचा पल्प जर आपण ड्रायिंग जर केली साध्या सोलार ड्रायर मध्ये किंवा आपल्या कॅबिनेट ड्रायर मध्ये, टनेल ड्रायर मध्ये, ट्रे ड्रायर मध्ये जर आपण वाढवल्या साध्या हवेच्या हॉट एअरच्या वापर जर केला तर याच्यामध्ये होतं काय की याच्यामध्ये साधारणतः याला थोडा वेळ जास्त लागतो स्प्रे ड्रायिंग पेक्षा, फ्रीज ड्रायिंग पेक्षा किंवा फोम मॅट ड्रायिंग पेक्षा. आणि याच्यामध्ये कलर आणि त्याच्या वासामध्ये बऱ्यापैकी चेंजेस आढळतात की जे आपल्याला पावडर मध्ये सुद्धा आढळून येतात आणि त्याची गुणवत्ता कमी होते. त्याच्यामुळे याच्यासाठी मी जसं सुरुवातीला सांगितलं की फ्रीज ड्रायिंग, स्प्रे ड्रायिंग किंवा फोम मॅट ड्रायिंग याच्यामध्ये आपण करू शकतो गराची पावडर. खाली तुम्हाला पाहता असेल की नॅचर ऑल नावाची कस्टर्ड ऍपल पावडर आज मार्केटमध्ये उपलब्ध आहे. याचे मी अमेझॉनवर जाऊन रेट चेक केले. साधारणतः 250 ते 300 रुपयाला 200 ते 250 ग्रॅम पावडर डिस्काउंट देऊन असे मार्केट रेट याचे पावडरचे आज तुम्हाला अमेझॉनवर किंवा फ्लिपकार्टवर आढळतील. आता मी तसंच तुम्हाला सांगितलं की आपण पहिले सुरुवातीला स्प्रे ड्रायरचा विचार करूया. तर पूर्ण पक्व सीताफळ तुम्हाला घ्यायचंय, हाताने साल व बिया त्याचं वेगळं काढायचं आहे आणि त्याचा गर जो तुम्हाला 45% मिळणार आहे त्याच्यामध्ये मी सुरुवातीला सांगितलं पोटॅशियम मेटाबायसल्फेट एक संरक्षक आपण प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापरतो 100 ppm पार्ट पर मिलियन, म्हणजे 1 किलो साधारणतः 100 मिलीग्राम जर वापर केला आणि त्याचा गर आपल्याला फक्त एक होतं की ज्यावेळेस आपण स्प्रे ड्रायिंग करतो, ज्यावेळेस तुम्ही स्प्रे ड्रायर कडे जासाल
तर स्प्रे ड्रायर मध्ये याचा जो घट्ट द्राव्य आहे, कारण याचा विद्राव्य घटक सीताफळाच्या गरात जास्त आहे, 25 ते 28% आहे. तर हा गर डायरेक्ट आपण स्प्रे ड्रायरला टाकू शकत नाही. त्याचं कुठंतरी पातळीकरण, त्याला पातळ करणं अत्यंत आवश्यक आहे. तर त्याच्यासाठी पेक्टिनेज एन्झाईमची आपण ट्रीटमेंट देऊ शकता, किंवा असं सुद्धा संशोधन उपलब्ध आहे की त्याच्यामध्ये थोडसा पाण्याचा 1 ते 2% 1:2 प्रपोर्शन मध्ये पाणी टाकून सुद्धा त्याचा पातळ गर करून त्याचा डिग्री ब्रिक्स विद्राव्य घटक कमी करून सुद्धा तुम्ही स्प्रे ड्रायरला टाकून त्याचा तुम्ही चांगल्या प्रकारची पावडर करू शकता. फक्त स्प्रे ड्रायर मध्ये करत असताना तुम्ही पाहिलं की पावडर ही थोडीशी कॉर्न स्टार्च सारखी आपल्या सारख्या दिसते. तर याच्यामध्ये काय होतं की याला स्प्रे ड्रायिंग करत असताना एक बाइंडिंग एजंट लागतो याला, ज्याच्यामध्ये आपण माल्टोडेस्ट्रीनचा साधारणतः 10 ते 20% माल्टोडेस्ट्रीनचा वापर आपण करू शकता. ट्राय कॅल्शियम फॉस्फेट 1% आपण वापर करू शकता. आणि हे सगळं मिसळून घ्यायचंय आपल्याला, पातळ करून घ्यायचंय. जसं मी तुम्हाला सांगितलं की त्याचं पातळ करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला माल्टोडेस्ट्रीन आणि ट्राय कॅल्शियम फॉस्फेट हे सगळं मिसळून घेऊन त्याला एकजीव, होमोजिनायझेशन ज्याला एकजीव करायचं आहे, आणि मग ते स्प्रे ड्रायर मध्ये जर टाकलं तर स्प्रे ड्रायर मध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारची पावडर तयार केल्या जाते. तर अशापर्यंत साधारणतः तुम्हाला 31% पर्यंत पावडर तुम्हाला त्याच्यामध्ये मिळून येते, की जे तुम्हाला पहिलेच मी तुम्हाला रेट सांगितलेली आहे पावडरची, की ज्याची साठवणूक क्षमता सुद्धा वाढते. साधारणतः 3 ते 5% त्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट असतं. दुसरं सुद्धा असं एक संशोधन झालेलं आहे की नुसतं सीताफळाची गरापासनं पावडर न करता त्याच्यामध्ये आणखी काय काय टाकता येईल आपल्याला. तर सीताफळाचा जर पल्प आपण जर घेतला, गर जर घेतला 50% सीताफळाचा गर, दुधाची पावडर 60%, साखर 60%, नंतर त्याच्यामध्ये माल्टोडेक्स्ट्रीन जसं मी तुम्हाला सांगितलं एक 5 ते 10%, त्याच्यानंतर तुम्हाला ट्राय कॅल्शियम फॉस्फेट 1%, हनी मध 2%, याचं एकजीव मिश्रण करून त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याचा विद्राव्य घटक कमी करून सुद्धा स्प्रे ड्रायिंग तुम्ही करू शकता. स्प्रे ड्रायिंगचं आउटलेट टेम्परेचर साधारणतः 100 डिग्री सेंटीग्रेड, 180 इनलेट टेम्परेचर म्हणजे किती टेम्परेचरला आपण स्प्रे ड्रायिंग करू शकतो. स्प्रे ड्रायिंग म्हणजे काय, थोडक्यात मी सांगतो सायंटिफिक भाषेमध्ये, की जो आपण पातळ केलेला जो गर आहे तो नोझलच्या द्वारे त्याला फाईन ड्रॉपलेट्स मध्ये, बारीक बारीक कणामध्ये रूपांतर करायचं आहे. आणि ती जी काही हॉट कॉम्प्रेस्ड एअर आहे त्याचा इमिजिएट त्याचा कॉन्टॅक्ट होईल, सेकंदामध्ये कॉन्टॅक्ट होऊन त्याची पावडर तुमची तयार होते. याला आपण मध्ये स्प्रे ड्रायर म्हणतो. ज्याचा साधारण टेम्परेचर तुम्हाला वाटत असेल 180 डिग्री सेंटीग्रेड, तो 180 डिग्री सेंटीग्रेड फॉर फ्रॅक्शन ऑफ सेकंद त्याची पावडर तयार होते. इनलेट टेम्परेचर त्याचं साधारणतः 130 डिग्री सेंटीग्रेड असतं आणि आउटलेट टेम्परेचर 100 डिग्री सेंटीग्रेड. आणि याचा फ्लो रेट जे ठेवतो आपण त्या मशीनमध्ये टाकायचा, तो साधारणतः 70 ml पर मिनिटाला. अशा प्रकारची पावडर सुद्धा आपण तयार करू शकतो स्प्रे ड्रायरने. नंतर आपण वळूया फ्रीज ड्रायरकडे. अशा प्रकारचे स्प्रे ड्रायर सुद्धा आज उपलब्ध आहेत मार्केटमध्ये. पुण्यासारख्या एरियामध्ये स्प्रे ड्रायर मोठ्या प्रमाणात सुद्धा आज उपलब्ध आहेत. याचा सुद्धा शेतकऱ्यांनी किंवा उद्योजकांनी याचा निश्चितच विचार करावा. नंतर दुसरी एक पद्धत आहे फ्रीज ड्रायिंग. आणि ही आता होतं काय, आता ड्रायिंगचा जर आपण विचार केला, वाळवण्याचा, वेगवेगळ्या ड्रायिंगच्या पद्धती आज उपलब्ध आहेत. रोलर ड्रायिंग आहे, ड्रम ड्रायिंग आहे, स्प्रे ड्रायिंग आहे, फ्रीज ड्रायिंग आहे, कॅबिनेट ड्रायिंग आहे. परंतु फ्रीज ड्रायिंग करून जर आपण एखादा पदार्थ, जर मूल्यवर्धित पदार्थ पावडर तयार केली, तर याच्यामधली असलेली गुणवत्ता ही अत्यंत चांगली असते ऍज कम्पेअर टू स्प्रे ड्रायिंग किंवा रोलर ड्रायिंग किंवा कॅबिनेट ड्रायिंग. तर निश्चितच फ्रीज ड्रायिंगची गुणवत्तायुक्त पावडर आपण तयार करू शकतो. साधी सरळ पद्धत आहे याच्यामध्ये. तुम्हाला पक्व झालेले सीताफळ घ्यायचे आहेत, त्याला तुम्हाला जसं म्हटलं त्याचे 2 भाग करायचे, त्याचं वरचं कव्हर काढून टाकायचे, खवले काढून टाकायचे, आणि स्कूपनी त्या बिया आणि त्या पिशव्या सगळ्या वेगळ्या करून त्याचा आपण ज्या तुम्हाला गर काढायच्या मशीन टाकल्या त्याच्या गर काढून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये माल्टोडेस्ट्रीन एक आपण ज्याला ऍडजंक्ट किंवा बाइंडर म्हणतो, साधारणतः 5 ते 20% पर्यंत टाकायचंय. हे सगळं मिश्रण आपण एकजीव करायचं आहे. आणि ते केल्यानंतर मग आपण फ्रीज ड्रायिंगला टाकून, फ्रीज ड्रायर सुद्धा आज उपलब्ध आहे. -40 ते -60 डिग्री सेंटीग्रेडला हे फ्रीज ड्राय केल्या जातं. आणि फ्रीज ड्रायिंग केलेला पल्प तुम्हाला नंतर पावडरच्या रूपामध्ये त्याला मिळतो. जे काही तुम्हाला फ्रीज ड्रायिंग केल्यानंतर जे काही वाळलेला पदार्थ मिळेल, त्याला तुम्ही मिक्सर कम ग्राइंडर मध्ये जर फिरून घेतलं, तर एकदम छान फाईन पावडर फॉर्म तुम्हाला एक सीताफळाची पावडर तयार करता येते. याच्या सुद्धा एक नवीन पद्धत आहे, फोमिंग ऑफ कस्टर्ड ऍपल. फोमिंग म्हणजे काय, की एखाद्या गरामध्ये, एखाद्या ज्यूस मध्ये, रसांमध्ये आपण जाणीवपूर्वक फोम म्हणजे फेस त्याच्यामध्ये निर्माण करायचा आहे, की जेणेकरून त्याचा जो सरफेस एरिया आहे, ज्याचा जो वरचा बाह्य आवरण भाग आहे, तो वाढेल आणि आपल्याला वाळवणीची जी तुम्हाला वेळ लागणार आहे, तास लागणार आहे, तो त्याच्यामध्ये कमी घेतल्या जाईल.
तर फोमिंग सुद्धा कमी करू शकता. तर फोमिंग साठी आपल्याला काय करायचंय, की जसं तुम्हाला सांगितलं की त्याचा पल्प आपण गर वेगळा करायचा आहे आणि त्याला मिक्सर कम ग्राइंडर मध्ये फिरून घेतल्यानंतर एकजीव केल्यानंतर त्याच्यामध्ये ग्लिसरॉल मोनोस्टिरेट फोमिंग एजंट होतो. जो ग्लिसरॉल मोनोस्टिरेट ऍक्ट म्हणजे याचा वापर आपण फोमिंग एजंट करतो. साधारणतः 0.5 to 3.5 किंवा 4.5% टाकतो आणि एक स्टॅबिलायझिंग एजंट, तो फोम फॉर्म झाला तो स्टॅबिलाइज झाला पाहिजे याच्यासाठी आपण मिथिल सेल्युलोज 0.5% त्या मिश्रण केलेल्या गरांमध्ये आपण टाकायचं आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये काय करायची की हवा सोडायची आहे. साधारणतः 18,000 RPM चा जो ब्लोअर आहे आपला तो सोडल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला फेस फॉर्म होईल आणि असा फेस युक्त पाणी टाकून फेस युक्त हवा टाकून केलेला गर जर आपण ड्राइंग करून घेतला तर याला आपण म्हणतो फोम मॅट ड्राइंग. तर याच्या सुद्धा तुम्हाला ड्राइंगचा याच्यामध्ये फोम मॅट ड्राइंगचा सुद्धा याच्यामध्ये आपल्याला विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. अशा प्रकारचे फ्रीज ड्रायर सुद्धा आज मार्केटला उपलब्ध आहेत. नंतर दुसऱ्याकडे येऊया, जो अत्यंत मार्केटमध्ये आज प्रसिद्ध आहे, सीताफळाची आईस्क्रीम. याच्यामध्ये आपल्याला मी आणखी सांगू इच्छितो की शेतकरी बंधू भगिनींनो, की तुम्ही याच्यामध्ये फक्त सीताफळाच्या गराचा किंवा सीताफळाच्या बियापासून वेगळ्या होणाऱ्या गराचा जर विचार करताय तर सीताफळाच्या सीड जे आहे, सीताफळाच्या ज्या बिया आहेत त्याच्यामध्ये ओलिक ऍसिड 20% पर्यंत ओलिक ऍसिड त्याच्यामध्ये वापरलं जातं आणि हे जे तेल आहे बियापासून निर्माण होणारं जे तेल आहे त्याच्यामध्ये फार मोठे औषधी गुणधर्म आहे. असे सुद्धा संशोधन झालंय की याचं जर तुम्ही आपल्या खोबऱ्याच्या तेलासोबत याचा जर संयोग घडून आणला, बियाचं तेल ओलिक ऍसिड साधारणतः 18 ते 20% त्याच्यामधून तेल निघतं आणि याला कोकोनटची म्हणजे खोबऱ्याच्या तेलासोबत जर आपण त्याला मिश्रण तयार केलं तर आपल्या केसामध्ये असणाऱ्या उवा जे आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा हे अत्यंत उपकारक असं आढळून आलेलं आहे. आणि तेल आपण काय करू शकतो की सॉल्व्हंटचा वापर करू, इथिल ऍसिटेट वापर करून याचं आपण सीड मधून सुद्धा तेल वापर केलं जातं. याशिवाय सुद्धा मी आपल्याला सांगू इच्छितो की सीताफळाचे जे पानं आहेत, पानामध्ये सुद्धा क्युरिसिटी नावाचं एक फ्लेवोनाइड्स आहे, ज्याला आम्ही आमच्या भाषेत न्यूट्रास्युटिकल किंवा फायटोकेमिकल्स म्हणतो. याचा सुद्धा तुम्ही जर त्याची पावडर तयार केली आणि त्याच्यामधला जो असणारा बायोएक्टिव्ह कॉम्पोनंट आहे, न्यूट्रास्युटिकल आहे किंवा फायटोकेमिकल्स आहे, क्युरिसिटी नावाचा फ्लेवोनाइड्स, ते जर करून तुम्ही त्याची पावडर जर विकली तर निश्चितच किंवा त्याच्यापासून तुम्ही त्याच्या जर टॅबलेट्स बनवल्या किंवा इव्हन तुम्ही असं म्हणेल तुम्हाला की तुमची जी गराची पावडर तयार होणार आहे त्याचे सुद्धा तुम्ही टॅबलेट तयार करू शकता. पॉलीव्हिनाइल तुम्हाला जे बाइंडर त्याच्यामध्ये वापरावं लागणार आहे, पॉलीव्हिनाइल पायरोलिडिन अशा नावाचं बाइंडिंग एजंट करून ती पावडर जर तुम्ही तयार केली आणि ती जर टॅबलेटमध्ये भरली तर अशा टॅबलेट सुद्धा आपल्याला औषधी गुणधर्म सुद्धा म्हणून मार्केटमध्ये आणता येऊ शकतील आपल्याला. तर आपण आईस्क्रीम कडे जाऊया. सीताफळाची आईस्क्रीम आहे, तर सीताफळाची आईस्क्रीम आपण निश्चितच दुधापासून बनवणार आहोत. दूध, साखर, दूध पावडर एकत्र करायचंय. सर्वांना माहिती आहे आईस्क्रीम कशी तयार होतं. गॅसवर ठेवून त्याला 5 मिनिटं आपण हलवून घ्यायचंय. त्याच्यानंतर त्याला 10 तासासाठी आपण सेट करण्यासाठी ठेवतो. 10 तास झाल्यानंतर ते जे मिश्रण आहे परत त्याला आपण व्हीप करणं म्हणजे थोडंसं त्याला ढवळून घेतो आणि त्याच्यामध्ये मग अर्धा पल्प ठेवतो, परत त्याला थोड्या वेळ ठेवतो, परत त्याला व्हीप करतो. म्हणजे हळूहळू त्याच्यामध्ये सीताफळाचा पल्प आपण टाकून त्याच्यामध्ये मिक्स करून जर हवाबंद डब्यामध्ये जर ठेवलं आपण 12 तास डीप फ्रीज मध्ये जर ठेवलं तर चांगल्या गुणवत्तेची आईस्क्रीम. तर एवढी साधी सरळ सोपी पद्धत शेतकरी बांधव, आपल्या घरी जर फ्रीज असेल तर आपल्या या साध्या पद्धतीने सुद्धा घरच्या घरी आईस्क्रीम करून तुम्ही त्या कप्स मध्ये सुद्धा मार्केटमध्ये आणू शकता. यासोबतच निश्चितच आता आईस्क्रीम म्हटलं की थोडंसं दुधाचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त असतं, फॅटचं प्रमाण जास्त असतं. तर लो फॅट आईस्क्रीम, लो मेद युक्त सुद्धा आईस्क्रीम आपण ज्याच्यामध्ये साधारणतः एक 15% तुम्हाला पल्प घ्यायचा आहे, गर घ्यायचा आहे, 15% साखर आहे आणि फक्त 10% फॅट असलेली सुद्धा 0.3% ऍस्कॉर्बिक ऍसिड टाकून सुद्धा चांगल्या कमी फॅट असलेली सुद्धा आईस्क्रीम आपण मार्केटमध्ये आणतो. मला एक बाजाराचं जर विश्लेषण आपण करायचं म्हटलं तर निश्चितच आज वेगवेगळ्या ब्रँडचे आईस्क्रीम आज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. तर आपली आईस्क्रीम स्टँड होण्यासाठी काहीतरी आपल्याला त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण आपल्याला करणं अत्यंत आवश्यक आहे. लो फॅट आईस्क्रीम, सीताफळाची पावडरची आईस्क्रीम अशी जर तुम्ही मार्केटमध्ये आणली, किंवा मी तुम्हाला याच्यामध्ये आणखी एक सांगतो की अमोलने एक आईस्क्रीम आणली, पावडर आणली. हळदीवर मी माझं थोडंसं काम असल्यामुळे बोलू इच्छितो की हळदीमधले असलेलं कुरकुमीन प्लस सीताफळ पावडर अशा प्रकारचं आईस्क्रीम जर तुम्ही मार्केटमध्ये आणलं तर निश्चितच ते प्रसिद्ध पावेल आणि त्याला मार्केट तुम्हाला चांगलं मिळणार आहे. दुसरं आपण जाऊया, सीताफळाचा आपण जाम तयार करू शकतो. जाम मध्ये सगळ्यांना माहित आहे साधारणतः 45% आपण त्याच्यामध्ये गर घेतो
आणि 55% साखर अशा प्रकारचं मिश्रण करून जर आपण थोडं त्याला जर गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये साधारणतः आपण अंतिम त्याचा जाम तयार झाला का नाही, साधारणतः रिफ्रॅक्टोमीटर नावाचं एक मशीन आहे 2 ते 2.5 हजाराचं, ते जरा 60 ते 68 आपला 68 ते 69 त्याचा डिग्री ब्रिक्स आला तर समजायचा आपला जाम तयार झाला. हा जाम आपल्या निर्जंतुक बाटल्यामध्ये जर भरून घेतला आणि त्याला वॅक्सॉलची वर जर ट्रीटमेंट दिली तर अशा प्रकारचा सुद्धा सीताफळाच्या गरापासून आपण जाम सुद्धा तयार करू शकतो. सीताफळाचं शरबत आपण तयार करू शकतो. त्याच्यामध्ये 15% साखर, 15% गर, सायट्रिक आम्ल 0.5%, साधे प्रक्रियायुक्त मूल्यवर्धित पदार्थ आपण तयार करू शकता. त्याच्यामध्ये सुद्धा हे सगळं मिश्रण तयार करून त्याला थोडं सिट्रिक ऍसिड टाकून संरक्षक म्हणून पोटॅशियम मेटाबायसल्फेट 100 ppm जर टाकलं अशा प्रकारचं साधारणतः आता सरबत जर म्हणलं तर 70 ते 80, 70 ते 75 डिग्री ब्रिक्स असलेला आपण सिरप तयार करू शकतो. तुमच्या लक्षात आलं असेल नागपूर साईडला तुम्ही पाहिलं असेल की तुम्हाला खस सिरप आहे किंवा मँगो सिरप आहे, पायनॅपल सिरप आहे, अशा प्रकारचं सुद्धा आपल्याला सिरप त्या गरापासून आपल्याला तयार करता येऊ शकतं. मिल्क शेक आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की जर म्हशीचं दूध असेल तर 90% म्हशीचं दूध आणि 10% आपला गर वापरून 70 डिग्री सेंटीग्रेड साधारण 10 ते 15 मिनिटं साखर आणि गराचा वापर करून त्याला छान मलमलच्या कापडात जर गाळून घेतलं तर छान प्रकारचा मिल्क शेक आपण तयार करून मार्केटमध्ये आणू शकतो. रबडी त्याच्यामध्ये एक आहे की 1 लिटर दुधामध्ये नॉनस्टिक पॅन मध्ये घ्या. रबडी हा अत्यंत सीताफळापासून अत्यंत पॉप्युलर असा प्रॉडक्ट मार्केटमध्ये आहे. तर रबडीसाठी सुद्धा काय लागणार, एक नॉनस्टिक पॅक घ्या. नॉनस्टिक पॅन मध्ये जेणेकरून ते कढईला चिटकलं नाही पाहिजे, ते दूध आपलं जळालं नाही पाहिजे. 1 लिटर दुधामध्ये दूध आपल्याला थोडंसं आटून घ्यायचंय. अर्धे झाले की त्याच्यामध्ये थोडी साखर टाकायची. साखर विरघळल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं सीताफळाचा पल्प टाकून साधारणतः त्याच्यामध्ये ज्यावेळेस अंतिम टप्प्यामध्ये ज्यावेळेस सीताफळ तुमचं रबडी तयार होईल त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये थोडं थंड झाल्यानंतर सीताफळाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या सुद्धा पाकळ्या अशा वर दिसतील जर ठेवल्या तर निश्चितच चांगल्या प्रकारची रबडी तुम्हाला त्याच्यामध्ये करता येईल. सीताफळापासून त्वरित पिण्यायोग्य पद्धत आपण आज पाहतो की कोका कोला आहे, माझा आहे, तुमचं बरेचसे असे कोका कोला, पेप्सी सारखे प्रॉडक्ट्स आहेत. अशा प्रकारचे त्वरित पिण्यायुक्त सुद्धा पेय तुम्ही तयार करू शकता. त्याची FSSI प्रमाणे जर तुम्ही पाहिलं तर 10% त्याच्यामध्ये रस असला पाहिजे. एक साधारणतः 12 ते 15% त्याच्यामध्ये TSS ज्याला आम्ही विद्राव्य घटक म्हणतो, आम्लता साधारणतः 0.2 to 0.3% असलेला सीताफळाचे त्वरित पिण्यायोग्य पेय सुद्धा आपण चांगल्या प्रकारे तयार करून मार्केटमध्ये शीतकरणात जर ते पेय ठेवलं आपण तर मार्केटमध्ये आणून याच्यामध्ये सुद्धा साधारणतः 20 ते 25 रुपये प्रति 250 ml अशा प्रकारे सुद्धा आपण मार्केटमध्ये विकू शकता, ज्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये RTS पेय म्हणतो, त्वरित पिण्यायोग्य पेय. सीताफळापासून लेदर सुद्धा आपण बनवू शकतो. पण लेदर मध्ये काय होतं की आपल्याला लेदर तयार करण्यासाठी, बार तयार करण्यासाठी आपल्याला जास्त वेळ, जास्त डिग्री सेंटीग्रेडला टेम्परेचरला करू शकतो. त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं याच्यामध्ये अडचणी जाऊ शकतात, परंतु अशा प्रकारचे सुद्धा बार, फक्त त्याचा कलर चेंज होतो, अदरवाईज आपण बार सुद्धा त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे बनवू शकतो. नंतर हे ज्यूसचं आपण शिकलो, याच्यामध्ये क्लॅरिफिकेशन साठी तुम्हाला पेक्टिनेज एन्झाइम त्याच्यामध्ये वापरता येईल. सीताफळाचा ज्यूस आपल्याला रस तयार करायचा. गर आणि रसामध्ये काय फरक आहे की गरामध्ये विद्राव्य घटकाचं प्रमाण जास्त असतं आणि ज्यावेळेस आपण बास्केट प्रेस किंवा स्क्रू प्रेस काढतो, जर आपण काढला तर तो 45 ते 50% मिळतो. परंतु बास्केट प्रेस ज्याच्यावर दाब टाकून आपण त्याचा ज्यूस काढतो किंवा स्क्रू मधून जर तो गर आपण पाठवला तर त्याचं बारीक कणात रूपांतर होऊन त्याचा रस तयार होतो, तर हा मिळतो आपल्याला 35 ते 40%. तर अशा प्रकारचा ज्यूस सुद्धा आपण मार्केटमध्ये आणू शकतो. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काहीच करायचं नाही, प्रेसिंग करून त्याला, जसं मी सुरुवात सांगितलं, बास्केट प्रेस किंवा स्क्रू प्रेसचा वापर करून त्याला क्लॅरिफिकेशन आपण करून घ्यायचंय. ते क्लॅरिफिकेशन साठी आपल्याला काय करायचं याच्यामध्ये की 1.4 ग्रॅम याच्यामध्ये आपण जर पॉलिव्हिनाइल पायरोलिडिनॉल असे जर टाकलं पर लिटर ऑफ ज्यूस किंवा क्लॅरिफाईंग एजंट बेंटोनाइटचा वापर जर आपण याच्यामध्ये केला तर त्याचं क्लॅरिफिकेशन होईल, जेणेकरून आपण बाटलीमध्ये जर तो ज्यूस आढळला त्याचं प्रेसिपिटेशन कमी होणार आहे. आणि याच्यामध्ये नंतर साखर टाकून त्या ज्यूसामध्ये टाकून तुम्ही त्याला थोडं कुक करून घ्या आणि त्याच्यामध्ये 10 ग्रॅम सोडियम बेन्झॉइट जे संरक्षक आहे, प्रिझर्वेटिव्ह आहे, ते जर टाकला तर निश्चितच चांगल्या प्रकारचा तुम्हाला त्याचा सीताफळाचा ज्यूस सुद्धा, रस सुद्धा आपल्याला तयार करता येऊ शकतं. नंतर सीताफळापासून कॉन्सन्ट्रेट सुद्धा आपण करू शकतो. त्याच्यामध्ये सुद्धा हिटिंग ऑफ पल्प 80 डिग्री सेंटीग्रेड फॉर 1 मिनिट, 1च मिनिट त्याला हिटिंग करायचंय. त्याला संरक्षक टाकायचंय सोडियम बेन्झॉइट 10 ग्रॅम, 10 मिनिटं त्याला संरक्षक टाकून ठेवायचंय, सिविंग करून घ्यायचंय. त्याच्यामध्ये शुगर टाकायचंय आणि त्याच्यामध्ये जी एअर आहे, कारण घातक काय मूल्यवर्धित पदार्थामध्ये ज्यावेळेस पॅकिंग करतो आपण
त्याच्यामध्ये निर्वात पोकळी करणं अत्यंत आवश्यक आहे. जर त्या केलेल्या बाटलीमध्ये, स्टँडिंग पाऊचमध्ये, रिटॉर्ट पाऊचमध्ये जर काही हवा राहिली, तर त्याची साठवणूक क्षमता कमी होतं. कारण त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि काही बऱ्यापैकी त्याच्यामध्ये चेंजेस जे की आपल्याला आवश्यक नसलेले चेंजेस आढळताना आपले माल लवकर खराब होतो, प्रक्रियायुक्त माल होतं. तर त्याला जर आपण एलिमिनेशन ऑफ एअर जर एअर त्याच्यातली जर काढून घेतली आपली कॉम्प्रेस करून किंवा व्हॅक्यूम पॅकेजिंग जर आपण जर केली, तर त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचा फ्रूट पल्प कॉन्सन्ट्रेट सुद्धा आपल्याला करता येऊ शकतो. टॉफी आपल्याला तयार करता येऊ शकते. साधारणतः 2 किलो साखर, 1 किलो द्रव्य ग्लुकोज सिरप टाकून एक 95% साखरेचं प्रमाण करून त्याची टॉफी सुद्धा साधारणतः 80 ते 85 डिग्री पर्यंत आपण त्याची टॉफी चांगली तयार करू शकतो. फक्त याच्यामध्ये एकच आहे की तुम्हाला टॉफी ती पांढरी दिसणार नाही, कारण त्याचं कॅरमलायझेशन होतं. त्याच्यामध्ये असलेलं शुगर जे आहे, आमच्या भाषेत रासायनिक क्रिया त्याच्यावर घडतात आणि ते शुगरचं रूपांतर कॅरमलायझेशन होऊन त्याच्यामध्ये ब्राउनिंग प्रकारची तुम्हाला टॉफी तयार होते. श्रीखंड त्याच्यामध्ये आहे. सीताफळाचा गर 100% साखर 500 ग्रॅम, 400 ग्रॅम चक्का मिसळून एक एकजीव करून घेतलं, तर त्याच्यामध्ये चक्क्याचा वापर करून, साखरेचा वापर करून आणि गराचा वापर करून अत्यंत चांगल्या प्रकारचं सीताफळाचं श्रीखंड, ज्याला मार्केट भाव निश्चितच तुम्हाला मँगो, आम्रखंडापेक्षा तुम्हाला निश्चितच जास्त मिळेल. यासोबतच एक पदार्थ माझ्याकडे नवीन थोडासा एक आढळून आला. सीताफळाची तुम्ही प्रोबायोटिक तुम्हाला त्याच्यामध्ये लस्सी सुद्धा तयार करता येऊ शकतं. दही पण तुम्हाला सीताफळापासून तयार करता येईल आणि दह्यापासून पुढे तुम्हाला लस्सी सुद्धा तयार करता येईल. तर त्याच्यामध्ये सुद्धा सुरुवातीला तुम्हाला दूध घ्यायचंय, गाईचं किंवा म्हशीचं. त्याला थोडंसं हिटिंग करून घ्यायचंय 45 डिग्री सेंटीग्रेडला. हिटिंग केल्यानंतर त्याचं ते गाळून घ्यायचंय दूध आणि त्याचं मग ते फॅट पर्सेंटेज जे मेद आहे, त्याला एक प्रोसेस असते स्टँडर्डायझेशन. साधारणतः 3.5% पर्यंत स्टँडर्डायझेशन ते मिल्क करून घ्यायचं गरम केलेलं आणि त्याच्यामध्ये मग ते गरम केलेल्या दुधाला पाश्चराइज करून घ्यायचंय. पाश्चरीकरण आपण ज्याला म्हणतो. गरम करण्याची प्रक्रिया 85 डिग्री सेंटीग्रेडला 15 मिनिटं. ते केल्यानंतर ते कूल झाल्यानंतर, थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कस्टर्ड ॲपल पल्प साधारणतः 1 ते 3% पर्यंत कस्टर्ड ॲपल पल्प टाकून त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला फर्मेंटेशनसाठी आपल्याला त्याच्यामध्ये तुम्हाला लॅक्टोबॅसिलस लॅक्टिक ऍसिड तुम्हाला टाकता येऊन त्याचं दही सुद्धा तुम्हाला चांगलं करून पॉलिस्टरीनच्या बॅग्समध्ये तुम्हाला दही सुद्धा याच्यामध्ये करता येईल आणि दह्याचा वापर रोजच्या आहारामध्ये सुद्धा सीताफळापासून दही सुद्धा तयार करता येईल आणि दही पुढच्या काळात वापरून सॅक्रोमायसिस सुद्धा याच्यामध्ये विचार करता येईल. जसं मी तुम्हाला म्हटलं व्हिनेगार, शिरका, अल्कोहोल किंवा दही सुद्धा तुम्हाला फर्मेंटेशन किंवा आंबवण्याची प्रक्रिया करून सीताफळापासून आपल्याला तयार करता येईल. आता याच्यामध्ये काही मी मशिनरीचे ऍड्रेस तुम्हाला दिले आहे, पीपीटी मॅडम तुम्हाला शेअर करतील. तर तुम्हाला लागणाऱ्या प्रक्रिया उद्योगासाठी कुठं कुठं तुम्हाला मशिनरी उपलब्ध होतील याचे सुद्धा ऍड्रेस केलेले आहे. आणि गट्टाणी साहेब मला म्हटले होते की पावडरच्या बाबतीत काही तुम्हाला मिळतील का, तर मी ज्यावेळेस थोडंसं माहिती घेतली तर कस्टर्ड ऍपल पावडर, सीताफळाची पावडर सुद्धा साठी आज जे काही तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत अशा प्रकारचे सुद्धा काही एक्सपोर्ट ओरिएंटेड आपल्याकडे आहेत, एंटरप्राइजेस आहेत की सीताफळाची पावडर तयार पण केले जातात आणि ते एक्सपोर्ट पण करतात. हे तुम्हाला सगळं स्क्रीनवर दिसून येणार आहे. तर अशा प्रकारच्या सीताफळाच्या पल्पवर आपण प्रक्रिया करून विविध मूल्यवर्धित पदार्थ जर बाजारामध्ये आपण आणला तर निश्चितच याच्यामध्ये आपल्याला 4 पैसे जसे बोंडे साहेब म्हटले की 4 पैसे याच्यामध्ये जास्त मिळतील. आणि शेतकरी बंधू भगिनींना मी सांगू इच्छितो की प्रक्रिया केल्याशिवाय सुद्धा आपल्याला गत्यंतर नाही. आज आपण सीताफळाचा कितीही साठवणूक क्षमता वाढली, परंतु सीताफळाचा हंगाम जो आहे तो एक ठराविक काळापर्यंत आहे. त्याच्यामधला गर काढून आपण विविध जसं आपण आता सुरुवातीपासून पाहतोय, विविध प्रकारचे मूल्यवर्धित पदार्थ जर आपण तयार केलात, मार्केटमध्ये आणलात, तर निश्चितच तुम्हाला 4 पैसे त्याच्यामध्ये जास्त मिळणार आहे. एक तुम्हाला उदाहरण सांगतो शेतकरी बंधू भगिनींनो, तुमचा जो शेतमाल आहे, फळे आहे, भाजीपाला आहे, कधी-कधी त्याचा बाजारभाव एवढा कोसळतो की आपला उत्पादन खर्च तर जाऊ द्या, त्याचा वाहतूक खर्च सुद्धा आपल्याला आढळून येत नाही. टमाट्याचं उदाहरण घेऊया. साधारणतः 5 ते 10 किलो टमाटे कधी-कधी विकल्या जातात. परंतु हेच जर टमाट्यापासून आपण जर केचप तयार केलं किंवा सॉस तयार केला, पुरी तयार केला, तुम्ही शेतकरी बंधू भगिनींनो कधी मार्केटमध्ये जा, मॉलमध्ये जा, प्रक्रियायुक्त पदार्थाचे बाजारभाव कधीही कमी होत नाहीत. जरी शेतकऱ्याच्या मालाचे भाव जरी तुम्हाला डाऊन झालेले आढळले, प्रक्रियायुक्त पदार्थाचे मूल्यवर्धित पदार्थाचे भाव कधीही डाऊन होत नाही. तुम्ही कधी दुकानात जा, त्याला म्हणा टोमॅटो आज 10 किलो घेते, मला टोमॅटो सॉस किंवा केचपची बॉटल तुम्ही 25-30 रुपयाला द्या. प्रक्रियायुक्त पदार्थ कधीही भाव त्याचे डाऊन होत नाही. त्याच्यामुळे प्रक्रिया शेतकरी बंधू भगिनींनो माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही नुसतं सीताफळ तयार आपले शेतामध्ये बागामध्ये तयार झाले सीताफळ नुसतं मार्केटमध्ये न आणता
तर साध्या साध्या पद्धतीने याचा प्रक्रिया पद्धतीचा अवलंब करून जर छोटे छोटे पदार्थ स्मॉल लघु गृहोद्योग एफपीओच्या बाबतीत, महिला गृहोद्योगाच्या बाबतीत, महिला बचत गटाच्या बाबतीत जर छोटे छोटे असे सीताफळाच्या घरापासून जर विविध मोजले पदार्थ तयार केले आणि जर आपल्याकडे डीप फ्रीज जर आपण घेतलं, साध्या फ्रीज जर डीप फ्रीज मध्ये असली तर निश्चितच आपण हे बाजारामध्ये आणून आपण याच्यामध्ये 4 पैसे जास्त मिळवू इच्छितो. याच्या बाबतीत जर काही आपल्याला माहिती पाहिजे असेल, तंत्रज्ञान पाहिजे असेल तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय आहे. त्याच्यामध्ये निश्चितच आपण जरूर भेट द्या. आमच्याकडून जेवढे सर्वतोपरी सहकार्य करण्याची आमची भावना आहे, तर निश्चितच आम्ही आपल्याला सहकार्य करू आणि आपला उद्योग उभारीस आपण मदत करू. यानंतर मी शेतकरी बंधू भगिनींना असं विनंती करतो की याच्यामध्ये असलेले जे आव्हाने आहे, संधी आहे, या बाबतीत सुद्धा माझे विद्यार्थी किंवा माझे सहयोगी प्राध्यापक सोनकांबळे सर सुद्धा आपल्याला एक 5 ते 10 मिनिटांमध्ये मार्गदर्शन करतील आणि त्यानंतर मग आपण प्रश्न घेऊया. तर मी इथे थांबतो. आपले सगळ्यांचे धन्यवाद मानतो आणि आयोजकांनी मला इथे जे प्रक्रिया, संधी आणि आव्हानाबाबतीत जर मला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सोनकांबळे शिवकुमार, वरिष्ठ संशोधक सहाय्यक, अन्नतंत्र महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, आपले सहर्ष स्वागत करतो. आणि सर्वप्रथम मी सीताफळ महासंघाचे अध्यक्ष श्री गटाणी साहेब, त्याचप्रमाणे सचिव अनिल कोंडे साहेब व तसेच महाले साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो. त्यांनी मला बोलण्याची संधी दिली. त्याचप्रमाणे माझे मार्गदर्शक डॉक्टर क्षीरसागर सर यांचे पण मनापासून आभार मानतो. त्यांनी अत्यंत तांत्रिकदृष्ट्या सीताफळ व सीताफळ प्रक्रिया, संधी व उद्योग ह्या सगळ्या पॉइंट्स कव्हर करण्याचा प्रयत्न केला. 100% त्यांनी बोललेले आहेत. आता त्याच्यामध्ये ऍडिशन करण्यासाठी तुम्हाला जे एक कस्टर्ड ऍपल बाईट किंवा आपण फ्रूट बाईट असं म्हणू, त्याच्याविषयी तुम्हाला मी मार्गदर्शन करणार आहे. तर कस्टर्ड बाईट म्हणजे एक प्रकारचं आपण जसं सॅलड खातो, टमाटोचं सॅलड असेल किंवा तुमचं काकडीचं सॅलड असेल, तर हे आपण रॉ म्हणून खातो. परंतु जर आपल्याला सीताफळाचं जर सॅलड खायचं असेल तर आणि तो जो पदार्थ त्याला आपण कस्टर्ड बाईट असं म्हणतो, तो जर तुम्हाला 12 महिने वर्षभर जर टिकवायचा असेल तर त्यासाठी एक तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे, त्याला आपण फ्रीज ड्राईंग तंत्रज्ञान असं म्हणतो. तर या फ्रीज ड्राईंग या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण कस्टर्ड बाईटचं उत्पादन करू शकता. तर याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय की आता कॅन्टीनमध्ये, कॉलेज कॅन्टीनमध्ये किंवा जे युवक आहेत तर मोस्टली ते काय करतात की फॅटी फूडचे प्रमाण कन्झम्पशन करण्याचं फार वाढलेलं आहे. तर फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांनी हे जे फॅटी फूड्स आहेत तर ते कॅन्टीन मधून त्यांनी हद्दपार केलेले आहेत. तर आपल्या युवकांसाठी, लहान मुलांसाठी जर आपल्याला पौष्टिक आहार त्यांना जर द्यायचा असेल आणि तो पण त्यांना चांगल्या प्रकारे न्यूट्रिशन असलेल्या, तर त्यासाठी आपल्याला कस्टर्ड बाईटचा उपयोग करता येईल. तर कस्टर्ड बाईट तयार करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला तुमचं फळ असेल कुठलंही, पपया असेल किंवा काकडी असेल किंवा ऍपल असेल, या पदार्थांना, या फळांना सुरुवातीला आपल्याला वॉशिंग करायचे, चांगल्या क्वालिटीचे फळ आपल्याला निवडायचे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये स्लायसिंग करायची आणि हे स्लाइस केल्यानंतर तुम्हाला फ्रीजिंग करायचे. आता ह्याच्यासाठी तुम्हाला डीप फ्रीज ड्रायर या टेक्नॉलॉजीचा वापर करावा लागतो. ऍक्च्युली ही जी टेक्नॉलॉजी आहे फ्रीज ड्रायिंग, ही फार महाग अशी टेक्नॉलॉजी आहे. परंतु जर शेतकरी मित्रांनो आपण जर क्लस्टर तयार केलं, सीताफळाचं जर तुम्ही उत्पादन केलं, घर निर्मिती केली आणि त्याच्या पुढचं जर पाऊल असेल ते कस्टर्ड ऍपल पावडर आणि कस्टर्ड बाईट, म्हणजे असा पदार्थ जो की 100% नॅचरल, विदाउट केमिकल, विदाउट प्रिझर्वेटिव्ह, आणि त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, त्याचप्रमाणे पोटॅशियम आणि मॅग्नेशियम, जे की हृदयाचे जे हार्टचं जे कार्य आहे ते व्यवस्थितपणे चालू ठेवण्यासाठी फार उपयुक्त असं आहे. तर त्यासाठी कस्टर्ड बाईट हा फार उपयुक्त असा पदार्थ आहे. तर तो पदार्थ तयार करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला कस्टर्ड ऍपल असेल किंवा कुठलेही फळ असेल त्याची सिलेक्शन करावं लागेल, स्लायसिंग करावं लागेल. त्याच्यानंतर त्याला -40 डिग्री सेंटीग्रेड
या एवढ्या -डिग्री टेम्परेचरला तुम्हाला फ्रीज ड्रायिंग करावं लागेल. फ्रीज ड्रायिंग टेक्नॉलॉजी म्हणजे काय असतं की सुरुवातीला आपण सीताफळामध्ये 70% हे पाण्याचं प्रमाण आहे, 70 ते 75%. तर फ्रीज ड्रायिंग मध्ये आपण काय करतो, जी पाणी त्याच्यामध्ये असतं, मॉइश्चर जे असतं, तर त्या मॉइश्चरचं रूपांतर आपण आईस मध्ये करतो आणि ह्या आईस नंतर ड्रायिंग प्रोसेसने आपण सब्लिमेशन करतो. तर ह्याच्या मागे प्रिन्सिपल आहे सब्लिमेशन. आईसचं रूपांतर आपण डायरेक्ट हे इव्हॅपोरेशन करतो. म्हणजे जवळपास 70 ते 75% पाण्याचं प्रमाण आपण डायरेक्ट 3 ते 5% पर्यंत आणतो. तर याच्यामुळे काय होतं की जो पदार्थ आहे तर हा 12 महिने हा पदार्थ टिकण्यासारखा आहे. त्याच्यामुळे कस्टर्ड बाईटचं जे तंत्रज्ञान आपल्याकडे मेथोडॉलॉजी अवेलेबल आहे कृषी विद्यापीठाकडे, जे शेतकरी इंटरेस्टेड आहेत त्यांनी याच्यासाठी आपण माहिती घेऊ शकता. त्याचप्रमाणे थोडक्यात तुम्हाला सीताफळाची वाईन कशी करायची याच्याबद्दल तुम्हाला मी थोडी माहिती सांगणार आहे की सीताफळाची वाईन करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे की त्याचा TSS. आपण बाजारामध्ये पाहतो की द्राक्षापासून आपण वाईन तयार करतो. तर याच्यामध्ये फळामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे शर्करा. सीताफळामध्ये जे आहे 24 ते 25% TSS चं प्रमाण आहे आणि हे आपल्याला जर तयार करायची असेल वाईन तर आपल्याला सुरुवातीला सीताफळचा TSS चेक करावा लागेल आणि त्यासाठी आपल्याला चांगल्या क्वालिटी म्हणजे बालानगर ही व्हरायटी मी शेतकऱ्यांना सुचवतो की त्यांनी जर प्रोसेसिंग करायची असेल तर बालानगर ही व्हरायटी वापरावी आणि त्यांना जर आपला सीताफळ जे बाहेरच्या आखाती देशामध्ये पाठवायचं असेल किंवा मेट्रो सिटीज मध्ये जर पाठवायचं असेल त्यासाठी तुम्ही NMK गोल्डन 1 ही व्हरायटी जी नवनाथ कसपटे प्रगतशील शेतकरी आहे त्यांनी ही हायब्रिड व्हरायटी डेव्हलप केलेली आहे. त्याचा वापर तुम्ही एक्सपोर्ट साठी करू शकता. तर वाईन बद्दल तुम्हाला सांगेल की वाईन तयार करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला सीताफळाचं घर काढावं लागेल आणि सीताफळाच्या घरामध्ये तुम्हाला याच्यामध्ये 1:2 डायल्युशन करून म्हणजे सुरुवातीला 24% त्याचा TSS असतो. त्याच्यानंतर आपल्याला TSS त्याचा 17 डिग्री मिक्स करण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढवावं लागेल आणि त्यानंतर डायल्युशन केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 0.1% डाय अमोनियम हायड्रोजन फॉस्फेट जे की फर्मेंटेशन किण्वनची प्रक्रिया ही फास्ट करण्यासाठी त्याचा रेट वाढण्यासाठी आपल्याला ऍडिशन करावं लागेल आणि नंतर फर्मेंटेशन जे सॅक्रोमायसिस सिरेसी हे जे ईस्ट आहे हे 5% प्रमाण हे आपल्याला त्याच्यामध्ये टाकावं लागेल त्या घरामध्ये आणि साधारण 10 ते 12 दिवसानंतर किण्वन प्रक्रिया पूर्ण होते आणि रूम टेम्परेचरला आपल्याला ही प्रोसेस करावी लागते. त्यानंतर त्या अल्कोहोलचं प्रमाण त्याच्यामध्ये म्हणजे वाईन तयार होणे म्हणजे नेमकं काय असतं की शुगरचं कन्व्हर्जन अल्कोहोलमध्ये होते म्हणजे ज्याच्यामध्ये शर्करा जी आहे त्याचं रूपांतर इथेनॉल मध्ये होतं. तर हे होण्यासाठी आपल्याला सॅक्रोमायसिस सिरेसिसची आवश्यकता आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये क्लॅरिफिकेशन सगळ्यात महत्वाचं की प्रोडक्ट आपल्याला तयार करता येतो, सीताफळाची वाईन तयार करता येते, पण त्याची फिल्ट्रेशन प्रोसेस ही थोडीशी अवघड जाते. यासाठी आपल्याला इंडस्ट्रियल जे आहे प्लेट आणि फ्रेम फिल्टरचा वापर करावा लागतो. त्याच्यामध्ये आपण फिल्टर पेपरचा वापर करतो आणि तुमची जी तयार झालेली मस्ट आहे की वाईन आहे ते वाईन आपण फिल्ट्रेशन करून घेतो आणि ही फिल्ट्रेशन केलेली वाईन आपण बॉटलमध्ये भरून त्याचं पाश्चरायझेशन करतो. जवळपास 60 डिग्री सेंटीग्रेडला जवळपास 20 मिनिटासाठी आपल्याला ते पाश्चरायझेशन करायचे जेणेकरून त्याच्यामध्ये क्रॉस कंटॅमिनेशन जे आहे ते होणार नाही आणि तुमच्या वाईनची जी आहे शेल्फ लाईफ ती वाढेल आणि जवळपास याला वाईन तयार झाल्यानंतर 3 ते 4 महिने आपल्याला वुडन बॅरल मध्ये मॅच्युरेशन साठी आपल्याला त्याला ठेवायचे. तर मित्रांनो तुम्ही कस्टर्ड ऍपल पासून सीताफळ पासून वाईन आणि कस्टर्ड बाईट हे असे 2 उपयुक्त पदार्थ तुम्ही करू शकता. तर तर सीताफळाची ऍक्च्युली माझं जे PhDचं काम जे आहे तर ते सीताफळावरती झालेलं आहे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की सीताफळाचं जे फळ आहे फळ आणि गर ह्या 2 गोष्टीचा आपल्याला शेल्फ लाईफ वाढवण्याचा PhDचा अभ्यास मी केलेला आहे. तर याच्यामध्ये असं आढळून आलेलं आहे जर सीताफळाचं जर गर तुम्हाला 1 वर्ष टिकवायचं असेल तर याच्यामध्ये 1500 ppm पोटॅशियम मेटाबायसल्फेट आणि 50 ppm EDTA म्हणजे इथिलीन डायमंड टेट्रा ऍसिटिक ऍसिड या रसायनाचा जर तुम्ही वापर केला तर तुमचा जो गर आहे 1 वर्ष हा टिकू शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला जे तंत्रज्ञान लागणार आहे घर साठवणुकीसाठी ते विद्यापीठाकडे अवेलेबल आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये
त्या तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी करावा अशी माझी इच्छा आहे. तर तसंच फळ जे फार नाजूक फळ असं आहे, या फळाला आपण क्लायमॅट्रिक फ्रूट असं म्हणतो. जर फळाची आपल्याला शेल्फ लाईफ वाढवायची असेल, तर याच्यासाठी आपल्याला मर्कॅप्टो 50 ppm मर्कॅप्टो प्रोपिलिन जे की अँटी इथिलीन म्हणून काम करतं. जर फळ तुम्हाला जास्त दिवस टिकवायचं असेल, तर तुम्हाला 50 ppm या मर्कॅप्टो प्रोपिलिनची ट्रीटमेंट, त्याचप्रमाणे चिटोसॅन आणि वॅक्स कोटिंग याचा वापर करावा लागेल, जेणेकरून त्या सीताफळाचे जे फळ आहे त्याची स्टोरेज लाईफ किंवा शेल्फ लाईफ त्याची वाढेल. तर माझं एक शेवटी एक म्हणणं आहे की शेतकरी मित्रांनो, घर तुम्ही सीताफळाचा घर काढण्यासाठी तुम्हाला घर निष्कासन यंत्र हे 60,000 रुपये येतं. त्याचप्रमाणे डीप फ्रीजर याची प्राइस 500 लिटरची जवळपास 20 ते 30,000 रुपये आहे. आणि पॅकेजिंग आणि सेलिंग मशीन असं साधारणतः आपण जर विचार केला तर 1 लाखामध्ये हा सीताफळ प्रक्रिया उद्योग हा तुम्ही उभारू शकता. तर माझी या ठिकाणी अशी विनंती आहे सर्व शेतकऱ्यांना की त्यांनी सीताफळ प्रक्रिया उद्योग हा सुरू करावा आणि त्यासाठी लागणारे जे तंत्रज्ञान आहे ते आपल्या विद्यापीठाकडे अवेलेबल आहे. तर या ठिकाणी मी माझं 2 शब्द संपवतो. तरी आयोजकाचे आपले मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सोनपाल सर. क्वेश्चन आन्सर मध्ये क्वेश्चन असेल तर तुम्ही ते घेऊ शकता. Q&A चा टॅब तिथे दिसतंय ना सर? तिथे काही क्वेश्चन असेल तर तुम्ही घेऊ शकता ते. सागर सर. हा सर, मॅडम काही दिसत नाही चॅट बॉक्स नाहीये. चॅट नाही, Q आणि A ऑप्शन जो दिसतोय तिथे. पोल्सच्या शेजारी किंवा पार्टिसिपेशनच्या शेजारी Q आणि A. हा ठीक आहे, ठीक आहे. हा, त्यामध्ये जे आहेत ते घेऊया आपण. मॅडम ते क्वेश्चन नाही येत. क्वेश्चन नाही नाही येत. मॅडम काही. ओके, ठीक आहे सर. मी डिस्कनेक्ट झाले असल्यामुळे म्हणलं तुम्हाला दिसतील. 1 मिनिट, एक क्वेश्चन आलेला आहे. बबन म्हणून आहेत. How much is pulp yield from 100 kg fruits and how much is wine production? साधारणतः आपल्याला जर 1 किलो जर पल्प पाहिजे असेल फळापासून, तर साधारण 5 किलो फळ, म्हणजे जर 1 किलो घर तुम्हाला पाहिजे असेल तर साधारणतः तुम्हाला एक 3 ते 4 किलो हे फळ तुम्हाला लागेल. आणि जर अल्कोहोलचं पर्सेंटेज म्हणता याच्यामध्ये, तर साधारण 7 ते 8% अल्कोहोल याच्यामध्ये तयार होते. अनिल म्हणून आहेत, हात वर केला आहे. तुम्ही बोलू शकता. अनम्यूट करा स्वतःला आणि बोला. आणि कोणाचे काही प्रश्न असेल तर Q&A टॅब मध्ये ते विचारू शकता. जर नेटवर्क काही इश्यू असेल तर Q&A चे आपण प्रश्न घेऊया. अतुल म्हणून आहेत, मोबाईल नंबर शेअर करावा. अतुल सर आणि सोनकांबळे सर यांचा, क्षीरसागर सर यांचा. ठीक आहे मॅडम. तिथे टाईप आन्सर करा सर. मोबाईल नंबर तुम्ही शेअर करू शकता. टाईप आन्सर वर क्लिक करा आणि मोबाईल नंबर शेअर करा. ठीक आहे मॅडम. हा, अनिलजी तोपर्यंत तुम्ही म्यूट बटन वर क्लिक करून बोलू शकता. जिथे माईकचं बटन आहे तिथे क्लिक करा एकदा, किंवा मी नोटिफिकेशन पाठवले त्याच्यावर क्लिक करा. अजित म्हणून आहेत, तुम्हीही बोलू शकता. हॅलो. हा, बोला अजित. हा, नमस्कार सर. हा नमस्कार. क्षीरसागर. नमस्कार. क्षीरसागर सरांनी एवढी माहिती दिली की सीताफळाच्या वेगळ्या दुनियेत आम्हाला घेऊन गेले. आम्हाला फक्त सीताफळाचं एवढंच माहिती होतं की सीताफळ पिकवणे आणि बाजारात विकणे, आणि त्याच्यानंतर पल्प मशीन, पल्प
पल्प काढणे इतक्यापर्यंतच माहिती होतं. पण आज सरांनी एवढी माहिती दिली की सीताफळाबद्दल आणखीन आमचा विश्वास वाढला, सीताफळाबद्दल आणखीन प्रेम वाढलं. पण एकच माझी शंका होती की मी NMK1 गोल्डन लावलेलं आहे आणि ते फळ प्रक्रियेसाठी कमी योग्यतेचं आहे, बाळानगर जास्त योग्यतेचं आहे असा माझा समज आहे. तर हा गैरसमज माझा दूर करण्यात यावा, सरांना माझी खूप विनंती आहे. थँक्यू. हा शेतकरी मित्रांनो, हे लक्षात घ्यायला पाहिजे की NMK गोल्डन व्हरायटी जी आहे, हायब्रिड व्हरायटी आहे. जेव्हा तुम्ही त्याचा टेस्ट, कलर, फ्लेवर या गोष्टी पाहता, तर बाला नंबर सुपिरियर व्हरायटी आहे. बाला नंबर जी व्हरायटी आहे ती ह्या क्वालिटीज मध्ये, टेस्ट मध्ये, सगळ्या गोष्टीमध्ये किंवा ग्राहकाच्या पसंतीस आलेली व्हरायटी आहे. आणि NMK1 गोल्डन व्हरायटी जी आहे तर ती निर्यातीसाठी ही उपयुक्त आहे. का निर्यात आपण सुरुवातीला पाहतो की फळाची जी शेल्फ लाईफ आहे हे 7 ते 8 दिवस ही शेल्फ लाईफ आहे NMK गोल्डन व्हरायटीची. त्यामुळे ही निर्यात करण्यासाठी अत्यंत योग्य अशी जात आहे. सर क्वेश्चन आन्सर मध्ये प्रश्न आहेत ते घेऊया. हॅलो सर. हॅलो. हा घ्या प्राची, क्वेश्चन आन्सर मधले घ्या. सर प्रक्रिया संच किती मध्ये बसेल? हा मॅडम, काय म्हटलंय? प्रक्रिया संच किती मध्ये बसेल, किंमत पाहिजे त्यांना. हा, प्रक्रिया संच जर आपण पाहिलं की पल्परचं जर पाहिलं की साधारणतः तुम्हाला 70,000 60 ते 70,000 60 ते 70 किलो प्रति तास घर काढायची मशीन उपलब्ध आहे. यासोबत तुम्हाला कटिंग टेबल्स, स्कूप्स, रिफ्रॅक्टोमीटर, साधारणतः तुमचं मशिनरीचा जो खर्च आहे स्मॉल स्केलला, लघु आणि पथदर्शक प्रकल्प जर तुम्ही घेतला, साधारणतः 2 ते 2.5 लाखामध्ये तुमचा एक लघु किंवा गृहोद्योग तयार होऊ शकतो. आणि जर मोठ्या प्रमाणात जर आपण जर म्हटलं सिरप टँक आहे किंवा मग ऑटोमॅटिक तुम्हाला कन्व्हेअर बेल्ट आहे, बकेट एलिव्हेटर मध्ये आहे, तर निश्चित ते साधारणतः 5 ते 10 लाखापर्यंत तुमचा एक साधारणतः मीडियम स्केलचा प्रोजेक्ट आपला तयार होऊ शकतो. ओके. उत्कर्ष म्हणून आहे, हाऊ मच प्रिझर्वेटिव्ह आर रिक्वायर्ड फॉर 1 kg पल्प? तुम्हाला मी म्हटलं की साधारणतः आपण प्रिझर्वेटिव्ह याच्यामध्ये 2 प्रकारचे वापरलेले आहेत, ऍस्कॉर्बिक ऍसिड आणि पोटॅशियम मेटाबायट सल्फेट. साधारणतः याच्यामध्ये 500 ppm ऍस्कॉर्बिक ऍसिड आणि 700 ppm म्हणजे पार्ट्स पर मिलियन, मिलीग्रॅम पर लिटर, अशा प्रकारचं जर तुम्ही टाकलं 500 मिलीग्रॅम किंवा 700 मिलीग्रॅम, तर तुम्हाला याच्यामध्ये चांगले रिझल्ट आढळून येतील. ओके. किशोर म्हणून आहेत, सर तुम्ही माईकच्या बटनवर क्लिक करून बोलू शकता. किशोर सर, अनम्यूट करा स्वतःला. ओके. अजून एक क्वेश्चन आला आहे, अतुल म्हणून आहेत, पॉवर प्रोसेसिंग युनिटची कॉस्ट किती जाईल? पावडर प्रोसेसिंगची युनिट थोडी आपल्याला जास्त लागेल, कारण कसं आहे की त्याच्यामध्ये जे आपल्याला लागणारे फ्रीज ड्रायर आहेत, स्प्रे ड्रायर आहेत, होम मॅट ड्रायर आहेत. तर फ्रीज ड्रायर आणि स्प्रे ड्रायरची याची जी इन्स्टॉलेशन कॉस्ट आहे, मशिनरीची कॉस्ट आहे, ती जास्त जाईल. साधारणतः एक तुम्ही जर स्मॉल कॅपॅसिटी किंवा मिडियम कॅपॅसिटी जर घेतलं तर साधारणतः 40 ते 50 लाखापर्यंत तुम्हाला मिडियम स्केल, लार्ज स्केलची तर परत जास्त जाईल, मिडियम स्केलची तुम्हाला साधारणतः 40 ते 50 लाखापर्यंत पूर्ण स्प्रे ड्रायिंगचं युनिट तुम्हाला इथं उभारता येईल, स्प्रे ड्रायिंग किंवा फ्रीज ड्रायिंग. ओके. प्रश्न संपलेले आहेत सर. बोंडे साहेब, हा बोला. होय होय, एक चार्ट मध्ये प्रश्न आहे पुन्हा. एक मिनिट. हा, मी वाचतोय तो. हा चालेल. SS म्हणून आहेत, त्यांनी खरं तर त्यांचं नाव लिहायला पाहिजे होतं. त्यांचं हे होतं की अनिलजी, संघाने उच्च तंत्रज्ञान लागवड व प्रक्रियेसाठी जिल्हानिहाय शेतकऱ्यांचा गट निर्माण करण्यासाठी प्रयत्न केल्यास राज्यातील विखुरलेले सीताफळ उत्पादकांची उत्कृष्ट टीम तयार होण्यासाठी मदत होईल असे वाटते. सीताफळ महासंघ यासाठीच प्रयत्न करत आहे, परंतु जिल्ह्यांनी सुद्धा पुढे यायला पाहिजे. ज्या जिल्ह्यामध्ये 50च्या वर आजीवन सभासद झालेले आहेत त्यांचा एक संघ तयार करून आपण तिथे या सर्व गोष्टींना आपण प्रोत्साहन देऊ इच्छितो. पुण्यामध्ये आपण तो प्रयत्न केलेला आहे, इतरही काही जिल्ह्यांमध्ये केलेला आहे. आपणही आपल्या जिल्ह्यामध्ये 50च्या पुढे आजीवन सभासद सीताफळ महासंघाचे होतील असं प्रयत्न करा. तिथे डेफिनेटली आपण हा प्रयत्न करू. प्राची, बोंडे साहेब, हो सर. बोंडे साहेब, एक मिनिट.
हो सोनकंबळे सरांना सर 2 प्रश्न फक्त माझे होते, मी ते उरकून घेतो आणि मग आपण हो 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 होय होय जरूर. सोनकंबळे सर, माझं एक हे होतं की सर्वसाधारणपणे आमच्यामध्ये असा समज आहे की दूध आणि फळ एकत्र करू नये. तर आपण जे बोललात सर्व याच्या सोनकांबळे सर म्हणण्यापेक्षा क्षीरसागर सर किंवा कोणालाही दोघांपैकी कोणालाही हे आहे माझं. तर आपण जे बोललात ते सर्व याच्या प्रक्रियेचे हे दुधाला घेऊन बोललात एक बाब. आणि दुसरी विनंती अशी होती की जर हे आपण अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शन केलेलं आहे, जसे आधी जे एक शेतकरी आपल्याला म्हणाले की वेगळा विषय घेऊन वेगळ्या दुनियेत आपण नेलेलं आहे, हे सर्व कामी पडणार आहे. तर सर हे करायचं असेल तर आपल्याकडे आपण प्रशिक्षण याचं देऊ शकाल काय? किती दिवस आणि त्याला फीस किती पडेल आणि हे कसं करेल? हे 2 प्रश्न माझे होते, त्याच्यावर एक करावं. नंतर आदरणीय महल्लेचं माजी संचालक कृषीचे ते बोलतील. तर आपला पहिल्या प्रश्नाकडे वळूया. दूध. तर दुधामध्ये आपल्याला कसं आहे की हा जो सीताफळ आहे हे मधुर शीत पेय आहे आणि दुधामध्ये याची जी सुटेबिलिटी आहे ती आपल्याला बाकी प्रमाणात चांगली आढळतं. कारण दुधासाठी कसं आहे की आपण फ्रीजिंग हा पर्याय निवडलेला आहे आणि सीताफळ पण हे अत्यंत नाशवंत पीक असल्यामुळं दुधामध्ये जर त्याचा वापर केला आणि त्याची जर फ्रीजिंग केली तर त्याची क्वालिटी आपल्याला चांगली आढळते. हे दूध आपल्यामध्ये काही अडचण येणार नाही. फक्त त्याच्यामध्ये जे फॅट पर्सेंटचा प्रॉब्लेम आहे तर ते आपल्याला स्टँडर्डाइज प्रोसेस करून की आपलं त्याचं फॅट पर्सेंट जर कमी केलं तर निश्चितच त्याच्यामध्ये आपल्याला चांगले गुणवत्तायुक्त पदार्थ आपल्याला दुधापासून तयार करता येईल. जसे मी आपल्याला सांगितलं मिल्क आहे, श्रीखंड आहे, आईस्क्रीम आहे, अशा प्रकारचे पदार्थ आपल्याला तयार करता येतील. दुसरा प्रश्न आपण ट्रेनिंगच्या बाबतीत काय घेतला तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय मागील सन 1976 पासून इथं कार्यरत आहे. फक्त ट्रेनिंग देण्यामध्ये आपल्याला एकच आहे की आपण एक साधारणतः तुम्ही शेतकऱ्यांचा एक जर ग्रुप तयार केला, 20 ते 25 लोक जर एका ठिकाणी एका वेळेस जर येणं असेल तर ते थोडं आम्हाला सहजरित्या आपण ते करू शकतो. इंडिव्हिज्युअली वैयक्तिकरित्या 1 ते 2 शेतकऱ्यांना किंवा भगिनींना, महिलांना ट्रेनिंग देणं थोडंसं आम्हाला अवघड जातं. जर आपण ग्रुप केला तर आम्हाला निश्चितच त्याच्यामध्ये हे जे आपण मूल्यवर्धित पदार्थ आहे याचं तुम्हाला हँड्स होल्ड ट्रेनिंग आपल्याला पायलट स्केलवर, स्मॉल स्केल ग्रुपवर देता येईल की जेणेकरून त्या महिला किंवा शेतकरी बांधव त्याच्यामध्ये एक्सपर्टाईज होतील आणि आपला माल घरच्या घरी गृहोद्योग म्हणून तयार करून ते मार्केटला आणू शकतील. सर निश्चित आपण याच्यामध्ये निश्चित आपल्याला मदत करू. चालेल, धन्यवाद. आदरणीय मल्ले सर. हॅलो. हा सर, आवाज येतोय. येतोय. हा क्षीरसागर साहेब. हा सर. हा नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. तर अत्यंत चांगलं प्रेझेंटेशन आपण दिलं. विशेषतः डॉक्टर आपले सुनील पवार, मॅनेजिंग डायरेक्टर पणन यांनी आपला रेफरन्स मला दिला होता या विषयाच्या बाबतीत आणि आपल्या बॅकग्राऊंडही मला त्यांनी सांगितलं होतं. खरंच अत्यंत हा विषय फार मोठी नेऊन ठेवला. ज्याप्रमाणे आमचे एक शेतकरी बंधू बोलले की आम्हाला आता सध्याच्या काळात जास्त गरज होती आपल्या या सर्व प्रेझेंटेशनची. हॅलो. हॅलो. ऐकू येतोय सर. हॅलो. आवाज येतो? ऐकू येतो सर. आवाज येतो. हा सर मला 2-3 मुद्दे, जसे एक महत्वाचा मुद्दा बोंडे साहेबांनी ऑलरेडी कव्हर केला की जो मला उपस्थित करायचा होता विशेषतः ट्रेनिंग प्रोग्रामच्या बाबतीत. एक जर छोटस मॉड्यूल आपण तयार केलं सर ट्रेनिंगचं, जे की महत्वाचे बऱ्याच गोष्टी आपण सांगितल्या, तर आमचं संघ, महासंघ आणि पणन मंडळ आणि सुनील पवार सारखे चांगले प्रोग्रेसिव्ह विचाराचे अधिकारी आहेत. आम्ही निश्चितपणे, कारण लिमिटेशनची मला कल्पना आहे, तुम्ही जर फक्त आम्हाला रिसोर्स पर्सन्स उपलब्ध केले तर बाकीच्या गोष्टी आम्ही पणन मंडळ किंवा डिपार्टमेंट कडून या ट्रेनिंग साठी एक वेगळं मॉड्यूल आम्ही मंजूर करून घेऊ आणि फक्त तुम्ही आम्हाला ट्रेनिंगची व्यवस्था करा त्या ठिकाणी त्याप्रमाणे. किंवा तुम्ही जर रिसोर्स, आता लॅबोरेटरीची गरज पडणार असल्यामुळे, नाही तर आम्ही पणन मंडळामार्फत जर आपल्यापैकी रिसोर्स पर्सन येऊन गेले तर आपण पुण्याला किंवा अमरावती, नागपूर, सोलापूर, पुणे
सर आपला आवाज ब्रेक होतोय. ठिकाणी आपण ट्रेनिंग प्रोग्राम आयोजित करू, ज्या ज्या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्यांची मागणी त्याप्रमाणे. सर एक महत्वाचा मुद्दा असा आहे की मध्यंतरी एका प्रेझेंटेशन मध्ये आम्हाला शुगरच्या बाबतीतलं सांगितलं होतं की हे शुगर साठी पर्यायी क्रॉप असं तयार होऊ शकते म्हणून. तर आपल्याला सीताफळापासून शुगर निर्मितीच्या बाबतीत विद्यापीठामध्ये काही बघितलं डायरेक्टर प्रोसेसिंग म्हणून. सर आपला आवाज ब्रेक होतोय. नेटवर्क इश्यू खूप येतोय म्हणले सर बोंडे साहेब. सोयाबीनच्या बाबतीत प्रोजेक्टवर आपल्याकडे आलेलो होतो 1-2 वेळा मुद्दाम त्यावेळेसाठीच. हा तर सर तर या बाबतीतला नेटवर्कचा प्रॉब्लेम राहतो सरांचा नेहमी. शुगरच्या बाबतीतला एक भाग होता. दुसरा आपल्याला याचं स्टँडर्डायझेशन काही करता येईल का, म्हणजे पल्पचं आम्हाला जर शेल्फ लाईफ वाढवण्याच्या बाबतीतलं काय टेक्नॉलॉजी, पॅकिंग कसं असावं. तर आम्हाला घरोघरी शेतकऱ्याकडे छोटे छोटे युनिट, जसे काजूचे आम्ही 1700 युनिट उभारले होते असं काय, तर तो एक हे करते जी. सर आपला आवाज बऱ्यापैकी ब्रेक झाला होता, तरी मला जेवढं कळालं तर निश्चितच आहे. गोंडे साहेब नंतर प्राची मी चालेल 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 सर. हा सर ठीक आहे. गोंडे साहेब तुम्ही कंटिन्यू करा पुढचं. हो सर. गोंडे साहेब पुढचं कंटिन्यू करा. सर क्षीरसागर सर जेवढं कळलं त्याच्यावरचं काही बोलता येते का, आपण बोला ना प्लीज. हा ठीक आहे सर. सरांनी सुरुवातीला मला जसं थोडस सरांचा त्याच्यामध्ये दिसलं की आपण मॉड्यूल्स तयार करून मॉड्यूल्स तयार करून त्याच्यामध्ये ट्रेनिंग देता येईल का, तर निश्चितच आपल्याला इथे परभणीला जसं मी म्हटलं की 20 ते 25 लोकांचा शेतकरी किंवा महिलांचा जर ग्रुप आमच्याकडे आला तर निश्चितच हे ज्या काही पदार्थ तुम्हाला सांगितले, तर आमच्याकडे लॅब्स आहेत, आमच्याकडे क्वालिटी कंट्रोलची सगळी व्यवस्था आमच्याकडे आहे. तर निश्चितच याच्यामध्ये त्यांना हँड्स ऑन ट्रेनिंग किंवा हँड होल्ड ट्रेनिंग आपण निश्चित देऊया. काही ठराविक 1-2-4 प्रॉडक्ट आपण त्याच्यामध्ये सिलेक्ट करूया की जे आईस्क्रीम आहे, मिल्कशेक आहे, जाम आहे, टॉफी आहे. याच्यामध्ये आपण निश्चितच त्यांना सगळ्या पूर्ण स्टँडर्डाइज रेसिपी करून त्यांना प्रात्यक्षिकासहित त्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. दुसरा सरांचा प्रश्न होता की काही आपल्याला अशी व्यवस्था निर्माण करता येईल का, तर आज ऑनलाईनचं आपलं मार्केटिंगचं युग आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपण एका ठिकाणी, जसं माझं सुरुवातीला म्हणणं होतं की जो सीताफळाचा जो लागवडीचं क्षेत्र आहे तिथं जर आपण शीतगृह यंत्रणा जर तिथं स्थापन केली, त्या ठिकाणी जसं की समजा धारूर आहे, उदगीर आहे, ज्या ठिकाणी भरपूर प्रमाणात सीताफळाचं पीक घेतलं जातं, तिथं ठिकाणी जर तुमचे कोल्ड स्टोरेज असतील किंवा रेफ्रिजरेटर व्हॅन्स असतील, तर तिथं पल्पिंग मशीन किंवा मोठमोठे असे उद्योग तयार करून तिथं घर आपण निर्माण करायचा, तिथं घर साठवायचा आणि रेफ्रिजरेटेड व्हॅननी डोअर टू डोअर ऑनलाईन मार्केटिंग सुद्धा एक चांगला पर्याय आपल्यासाठी उपलब्ध आहे. आज तुम्ही पाहताय अमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे. आज खेडोपाडी शहरी भागामध्ये ह्या सुद्धा आपल्याला रेफ्रिजरेटेड व्हॅन जर आपण घेतली, परभणी सारख्या शहरामध्ये तुम्हाला जर वाटलं की तुम्ही जर व्हॉट्सअप नंबर दिला, हे दिला, 100 किलोची पल्पची माझी आज ऑर्डर आहे 1-1 किलोच्या पॅक मध्ये, तर तुम्ही रेफ्रिजरेटेड व्हॅन छोट्या प्रकारची का होईना अशी घेऊन तुम्ही अशा प्रकारचं ऑनलाईन मार्केटिंग सुद्धा तुम्हाला करता येऊ शकतं. याच्यामध्ये डोअर टू डोअर त्याला म्हणता येईल आपल्याला. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की सर याच्यामध्ये आपल्याला सीताफळाच्या मध्ये असलेले औषधी गुणधर्म, सीताफळामध्ये असलेलं त्याचं जे हेल्थ बेनिफिट्स आहे, याच्यामध्ये कुठेतरी जागरूकता निर्माण करणं आवश्यक आहे. सीताफळाकडे आज काय होतं की दुर्लक्षित पीक फळ म्हणून आज बऱ्यापैकी बघितलं जातं. जसं आपण सफरचंद पाहतो, मोसंबी पाहतो, याचे हेल्थ बेनिफिट्स आता भरपूर प्रमाणात प्रचलित झालेले आहेत. त्या अनुषंगाने सीताफळाचे जे हेल्थ बेनिफिट्स आहे, याला कुठेतरी आपल्याला न्यूट्रास्युटिकल पॉईंट ऑफ व्ह्यू, याला कुठेतरी आपल्याला ग्राहकामध्ये जागरूकता निर्माण करावं लागेल की ठीक आहे बाबा, सप्टेंबर-नोव्हेंबर मध्ये मला सीताफळाचं फळ खाल्लंच पाहिजे मी, की जेणेकरून माझ्यामध्ये काहीतरी चांगले त्याचे माझ्या आरोग्यावर चांगले परिणाम होणार आहेत. अशी कुठेतरी अवेअरनेस ग्राहकांमध्ये आपल्याला जागरूक पहिले करणं आवश्यक आहे. कारण आज मार्केटमध्ये पाहतो सीताफळाच्या गाड्यावर तेवढी गर्दी दिसत नाही जेवढी तुम्हाला सफरचंद दिसतील, केळी दिसतील, मोसंबी दिसतील. फार एक पर्टिक्युलर ग्राहक आहे जो सीताफळाकडे वळतो आहे. तर कुठेतरी आपल्याला ग्राहकामध्ये हे जागरूकता निर्माण करावं लागेल की सीताफळाचं फळ हे आरोग्यासाठी फार अत्यंत चांगलं आहे. त्याच्यामध्ये हे आहे, याच्यापासून प्रक्रिया पदार्थ मार्केटमध्ये उपलब्धता आहे. अशी जागरूकता जर निर्माण केली तर निश्चितच आपल्याकडे ग्राहक ओढल्या जाईल आणि ग्राहकाची मागणी सुद्धा वाढेल. याच्यामध्ये
निश्चित सर, बरोबर, अगदी अगदी बरोबर आहे. या दृष्टीनं सीताफळ महासंघ सुद्धा प्रयत्न करेल आणि विद्यापीठालाही विनंती करेल की यामध्ये सहकार्य व्हावं. कारण बऱ्याच जिल्ह्यांमध्ये नंदुरबार जिल्ह्याचे डीडीआर साहेबांचा, अशोक चालक म्हणून तिथे डीडीआर आहे, त्यांचा फोन होता की आमच्या एरियामध्ये भरपूर सीताफळ आहे, यावर आणि हे जंगलामधलं सीताफळ आहे, आदिवासी लोक त्याच्यावर हे करत आहेत, अत्यंत स्वस्तामध्ये चाललं जात आहे, तर याला इथे काही करता येईल का म्हणून त्यांचा हे होता. त्याही दृष्टीने सर आपण प्रयत्न करू. आपण अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं, मी सचिव म्हणून आपले आभार मानतोच, पण माननीय आमचे सीताफळ महासंघाचे अध्यक्ष आहेत शंभू गट्टानीजी, ते आभार प्रदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. हॅलो. हा भाऊ, सुरू करा भाऊ. आवाज येतोय मला? येतोय येतोय. किसान आणि सीताफळ महासंघ तर्फे आयोजित 20वा वेबिनार आज संपन्न झाले. माननीय कुलगुरू धवन साहेब आणि संचालक संशोधन श्री वास्कर साहेब यांच्या मदतीने आज आपल्याला फार मोठे शास्त्रज्ञ उपलब्ध झाले. अत्यंत महत्वाचा जो विषय आहे मूल्यवर्धन प्रक्रियेच्या माध्यमातून, तो डॉक्टर क्षीरसागर सोनकांबळे साहेबांनी सविस्तर असं विश्लेषण केलेलं आहे. आपण या विद्यापीठामध्ये डॉक्टर एस कदम साहेब असताना 2 दिवसाचं प्रशिक्षण सुद्धा 20 वर्षाअगोदर घेतलेलं होतं. त्यावेळेस सीताफळ अत्यंत आज सीताफळाचं क्षेत्रफळ 80,000 हेक्टरच्या वर. पंजाबराव देशमुख जे मशीन उपलब्ध करून दिलं, त्यामुळे हा प्रक्रिया पूर्ण राज्यात नाही, राज्याच्या बाहेर सुद्धा विस्तारलेला आहे. त्या माहितीप्रमाणे साधारणतः 70 पेक्षा सीताफळ पल्प काढण्याचे युनिट महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे. एक सासवड किंवा मुंबईच्या भागामध्ये जे सीताफळाचा पल्प निघत होता, तो आता वेगवेगळ्या भागात निघतोय. पल्प काढण्यापर्यंतचं तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांना उपलब्ध झालेलं आहे. इथे थोडा माझा डिफर असं होता की क्षीरसागर सरांनी जे 2 लाख किंवा 3 लाखाचं युनिट म्हटलंय, ते घरगुतीच्या दृष्टीनं ठीक आहे, परंतु व्यवसाय जर करायचा असेल तर आमच्या जानेफळ शेतकरी उत्पादक कंपनीने एक प्रक्रिया युनिट 2 वर्षाअगोदर स्थापन केलेलं आहे. त्याची लागत साधारणतः 20 लाख रुपयाच्या पेक्षा जास्त येत आहे आणि फुल फ्लेज युनिट जर नसेल तर ते इकॉनॉमिकल होत नाही. म्हणून उद्योग जर करायचा असेल तर काही शेतकरी मंडळींनी एकत्र येऊन शासनाच्या वेगवेगळ्या योजनेचा लाभ घेऊन असे युनिट जागोजागी उभं करणं अत्यंत आवश्यक आहे. एक आमचा अनुभव जो आहे, रेफ्रिजरेशन लाईन मध्ये पूर्ण सीताफळ पल्पचा उद्योग उभा आहे. त्याला आपल्याला एम्बिएंट टेम्परेचरला त्याचे प्रॉडक्ट जे आहेत ते एम्बिएंट टेम्परेचरला जोपर्यंत आपण उपलब्ध करून देणार नाही, ते लोकांमध्ये प्रचारित करणार नाही, तोपर्यंत हा उद्योग वाढू शकणार नाही. त्यासाठी आम्ही फ्रीज ड्रायिंगचे सुद्धा काही प्रयोग केलेले आहेत. सीताफळ महासंघाच्या मदतीने आतापर्यंत आपण त्याच्यावर संशोधनाच्या दृष्टीने, प्रॉडक्ट डेव्हलपमेंटच्या दृष्टीने भरपूर अशी राशी सुद्धा खर्च केलेली आहे. फ्रीज ड्रायिंगचे सॅम्पल्स आपण वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत. सोनकांबळे साहेबांना माझी विनंती राहील की जे कस्टर्ड बाईकच्या बाबतीमध्ये आपण सांगितलंय, त्याला आपण परत संपर्क करूया आणि या सीताफळाचे रेडी टू कंझ्युम असे प्रॉडक्ट एम्बिएंट टेम्परेचरला कोणते कोणते आपल्याला तयार करता येतील, यासाठी सीताफळ महासंघ तुम्हाला पल्प उपलब्ध करून द्यायला तयार आहे. काही त्याच्यामध्ये सहकार्य करायला तयार आहे की लवकरात लवकर या दृष्टीने काम आवश्यक आहे. आज महाराष्ट्रामध्ये या कोरोनामुळे 600 टन सीताफळाचा घर मध्ये पडून आहे, याची किंमत 150 कोटी रुपयाच्या जवळपास आहे. आणि याला जर आपण प्रॉडक्ट निर्माण करून दिलं तर फार मोठा लाभ या सीताफळ प्रक्रिया उद्योजकांना होणार आहे. सीताफळ महासंघाचं पहिलं पर्व होतं लागवड विस्तार करणे. तो पर्व आपण यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे.
आता मूल्यवर्धन मार्केटिंगच्या दृष्टीने आणि प्रोसेसिंगच्या दृष्टीने हे आपल्याला करायचं आहे. आणि त्यासाठी कृषी विद्यापीठ परभणी इथलं अन्नतंत्र महाविद्यालय त्यांचे शास्त्रज्ञ यांच्या मदतीने आपण त्यांच्या संलग्नतेने या पर्वामध्ये आपण आता वाटचाल करणार आहोत. असे वेबिनार अजून आपल्याला वेगवेगळ्या वेळी आयोजित करावे लागतील आणि प्रक्रियेच्या माध्यमातून आणि रेडी टू ईट प्रॉडक्टच्या माध्यमातून, जसं त्यांनी सांगितलं एक कस्टर्ड बाईट किंवा वाईन जे काही उपलब्ध असतील त्याच्यामध्ये आपल्याला लवकरच काम करणं अत्यंत आवश्यक आहे. आज सर्व शेतकरी मंडळी यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला. आयोजक किसान पुणे, मार्गदर्शक श्री डॉक्टर क्षीरसागर सर, श्री सोनकांबळे सर आणि आमचे मित्र जे आता आम्हाला असतो, जयंतराव महाले, अनिल बोंडे साहेब, या सर्वांचा मी आभार व्यक्त आणि प्रक्रिया उद्योगासाठी परभणी विद्यापीठ महासंघ याची संलग्नता भविष्यात व्हावी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. Mm.